समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतिनी, दुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. विषय मनाचे श्लोक आणि मनाचे आरोग्य. मनाचा शोध प्लेटो आणि अरिस्टॉटलच्या काळापासून चालू आहे, म्हणजे इसवी सनापूर्वीपासून. किती प्राचीन शोध चाललाय आणि तरी अजून काही सापडलेलं नाही अशी एकमेव वस्तू म्हणजे मन. त्यावेळेच्या परदेशी शास्त्रज्ञांनी किंवा वैज्ञानिकांनी किंवा तज्ज्ञांनी म्हणा, समोरची व्यक्ती कशी वागते याच्यावर आधारित काही निष्कर्ष लिहून काढायला सुरुवात केली. आत्म्याचा शोध चालू झाला. सायके म्हणजे आत्मा आणि लॉगस म्हणजे शास्त्र. आत्मा शोधून काढायचं शास्त्र म्हणजे सायकोलॉजी आणि आत्म्याचे विकार शोधायचं शास्त्र म्हणजे सायकियाट्री. तर व्यक्ती कशी वागते याच्यावर आधारित काही निष्कर्ष लिहून काढायला सुरुवात झाली आणि तिथून संशोधनाला सुरुवात झाली मनाच्या किंवा आत्म्याच्या. सगळे लोक शांत बसलेत, व्याख्यान ऐकतायत, मनापासून ऐकतायत. मध्येच एखादा उठून ख्या 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 हसायला लागला. आपण म्हणतो याचं फिरलंय. त्याला डॉक्टरांनी नाव दिलं मॅनिया. विनाकारण उत्साह, विनाकारण बडबड, विनाकारण हास्य डॉक्टरांनी लेबल केलं मॅनिया. त्याच्या उलटही आढळतं, एखादा उत्सव आहे, सण समारंभ आहे, सगळे लोक उत्सवाच्या गडबडीत आणि आनंदात आहेत. कुणी पाहुण्यांची आवक जावक, कुणी जेवायची सोय बघतंय, राहण्याची सोय बघतंय, सगळे लोक आनंदात आहेत. पण कोठी घराच्या आजूबाजूला सहसा 2 किंवा 3 बायका टिपिक 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 अश्रू गाळताना हमखास दिसतात. का ग, काय झालं, का रडतेस का बाई? ते म्हणे चेहराच तसा आहे. सगळे उत्साहात. आम्ही कारण नसताना रडू बाई. डॉक्टरांनी लेबल केलं डिप्रेशन. समोरची माणसं एकमेकांशी बोलतायत, उद्या व्याख्यानाला जायचं का कीर्तनाला, नाटकाला जायचं का पिक्चरला. पण त्यांना लांब तिकडे बोलताना पाहून माझ्या मनात विचार येतो, बहुतेक मला खलास करून टाकायचा प्लॅन झाला. चैन से सोना है तो जाग जाओ. भंपक मालिका बघून डोकं इतकं भ्रमिष्ट झालेलं असतं की 2 माणसं एकमेकांशी चांगलं बोलतायत असा संशय सुद्धा मनात येत नाही, कारण मनात फक्त संशय कल्लोळ. डॉक्टरांनी लेबल केलं पॅरानॉइड शिझोफ्रेनिया. अमुक वस्तू जागच्या जागी पाहिजे, अशी म्हणजे अशीच्या पाहिजे. मगापासून माझं माईक टेस्टिंग चाललं होतं अर्धा तास. हे असं कर, हे वाकडं कर, वाढव कमी कर. काय शिस्तीचा डॉक्टर आहे. माझी शिस्त तुमच्यावर लादायला लागलो की तो ठरतो असा. कसा? सुनबाई, त्या पितळी पातेल्यात चहा करायचा. ते जे आहे ते वर फडकाळ्यात सगळ्यात वर ठेवलेलं आहे. पण त्यातच काय करायचं? 40 वर्ष मी त्यात चहा करते. म्हणजे रोज करते ते तिथं कशाला ठेवलं? पण सुनबाईला त्रास पाहिजे. हा, त्या तिथूनच पाहिजे. 12च्या ठोक्याला स्वयंपाक तयार पाहिजे. नियम म्हणजे नियम. करते सासूबाई, पण का? 12 म्हणजे 12. 10ला भाताला शेकटी, 11ला भाजीला फोडणी, 12ला पोळ्या लाटून तयार. अहो पण का सासूबाई? यांना बाई अगदी 12 वाजता जेवण तयार लागायचं. आता जे कोणी हे ते वरती जाऊन 20 वर्ष झाली. स्वयंपाक 12 वाजताच तयार पाहिजे. विकृती आहे. माझी शिस्त तुमच्यावर लादली की विकृती. डॉक्टरांनी लेबल केलं ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह न्यूरोसिस. शोध चाललाय आत्म्याचा, शोध चाललाय मनाचा. यांना आत्मा गवसला नाही, यांना मनही गवसलं नाही. उरलं फक्त वर्तणुकीचं शास्त्र. डिप्रेस झालाय, एक्साइट व्हायच्या गोळ्या द्या. एक्साइट झालाय, शांत व्हायच्या गोळ्या द्या. अजून बरा होत नाही, 2 झटके द्या, होईल बरा. मोठे सायकियाट्रिस्ट माझ्या समोर बसले, त्यांची क्षमा मागून मी बोलतो. संजय जाजू, परदेशात असतात. आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तू कसा वागतोस याच्यावर आत्मा मला कळणारच नाही. आणि मी कसा वागतो हे जर माझं मला कळलं तर अध्यात्माची एकही ओळ वाचायची गरज नाही.
सगळा शोध आहे आतला, अंतरात्म्यातला. त्यामुळे मी कसा वागतो ह्याच्यासाठी वर्तणुकीचं शास्त्र आहे. अंतःकरण पंचक नावाची एक गोष्ट आहे, खूप जुनी आहे. शांत विस्तीर्ण जलाशय, नीरव शांतता आहे. झाडाचं पान पडलं तरी आवाज येईल इतकी नीरव शांतता. त्या जलाशयाला आपण अंतःकरण असं नाव देऊया. तुमचं, माझं, दाऊद इब्राहिमचं अंतःकरण तितकंच शांत असतं, निर्मळ असतं आणि पवित्र असतं, कारण तो ईश्वराचा अंश आहे. ममैवाशो जीवलोके जीवभूत सनातनः. तो ईश्वरी अंश आहे, प्रत्येकाचा निर्मळच आहे. मग त्या शांत अंतःकरणामध्ये काही दगडधोंडे येऊन पडायला लागतात. धोंडा जितका मोठा तेवढी लाट उंच आणि दूरगामी जाणारी. कुठेतरी इंडोनेशियात खडा पडतो आणि भारताचा पूर्व किनारा सुनामीने उद्ध्वस्त होतो. भौतिक जलाशयातले खडे आपल्याला दिसतात, कळतात, त्याचे परिणाम जाणवतात, पण अंतःकरणात पडणारे खडे आपल्याला कळतच नाही आणि कळले तरी वळत तर अजिबात नाही. कुठले खडे? समर्थाने एका श्लोकात सांगून टाकले, 205 पैकी एक श्लोक. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. क्रोध हा खेदकारी. क्रोधाचा परिणाम खेद, नैराश्य, आत्महत्या किंवा दुसऱ्याची हत्या, दंगे, धोपे, मारामाऱ्या, उपोषण, इराण-इराक युद्ध, भारत-पाकिस्तान युद्ध, सगळे अहंकारापोटी निर्माण झालेल्या क्रोधाची परिणाम आहेत. पण सरसकट क्रोध वाईट नाहीये. पोरगा हट्ट करतोय जेवायच्या वेळेला मला लाडू दे. आई म्हणते नाही, जेवायची वेळ आहे, आधी जेवण मग लाडू. ते भोकाड पसरतं, हातपाय पसरतं, निघून जायला लागतं. आई 2 कानफडात मारते, अरे मेल्या, अरे कारट्या म्हणते. मनात भाव असतो चिरंजीव भव. हा क्रोध खेदकारी नाही. शत्रू सैनिक गोळ्या उडवतायत आणि आपल्या सैनिकांनी शांतीची कबुतरं उडवली तर कसं होईल? झालं होतं, चीनच्या आक्रमणात झालं होतं, पाकिस्तानच्या आक्रमणात झालं होतं कारगिलला. सैनिकांनी गोळ्याच मारल्या पाहिजेत, शांततेची कबुतरं नेत्यांनी उडवावीत. सैनिकांना क्रोध यायला पाहिजे, तो खेदकारी नाही. नको रे मना काम नाना विकारी. काम म्हणजे आपण समजतो तसा फक्त एकाच भावनेचा काम नाही. काम म्हणजे काहीतरी हवं असणं, जे मिळाले ते कमी वाटणं आणि सदैव अधिक काहीतरी हवंय असं वाटत राहणं, त्याला काम असं म्हटलंय. भाजी भाकरीने खरं तर पोट छान भरतं, पण आमच्या जेनझीला डाळेला पिझ्झा खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. उसाचा रस चांगला आहे, लिंबाचा रस चांगला आहे, ताक हे पाचक आहे, पण आम्हाला ये दिल मांगे मोर पहिल्याशिवाय ढेकळा येत नाही तृप्तीच्या. काम आहे, वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतोय. अख्खा चप्पल स्टँड भरलाय, पण सेलमध्ये नवीन स्वस्तात मिळाली म्हणून 2000 रुपये, 2000 ही स्वस्त बरं का, ती आणली. देवारापेक्षा चप्पल स्टँड मोठा, तरी यांची हौस थांबत नाही. हे कामनेचं व्यक्त रूप आहे. कामनेची पूर्तता झाली की निर्माण होतो तो लोभ, ये दिल मांगे मोर. आणि कामनेची पूर्तता नाही झाली की निर्माण होतो तो क्रोध. बरोबर? लोभ आणि मोह याच्यामध्ये थोडासा फरक आहे. जे जसं दिसायला पाहिजे तसं न दिसणं याला मोह असं म्हटलेलं आहे. लोभ म्हणजे मगाशी सांगितलं, चटक लागली अजून हवं. मोह वेगळा आहे. श्रेयस आणि प्रेयस यांच्यातलं भांडण म्हणजे मोह. स्वच्छ सूर्यप्रकाशात वायर म्हणून दिसते. काळ्या कुट्ट अंधारामध्ये अडखळून पडल्यानंतर कळतं की बहुधा वायर असावी, चाच पडली. आणि थोडासा अंधार, थोडासा प्रकाश याच्या सीमारेषेवर, बापरे हे सापाचं वेटोळं तर नाही. याला म्हणायचं रज्जू सर्प भ्रम. हा मोह आहे. श्रेयस आणि प्रेयस यांच्यातलं भांडण म्हणजे मोह. क्लोरोक्विनची गोळी ताप नक्की उतरवते, जिभेला अतिशय कडू असते. ती प्रेयस नाहीये पण श्रेयस आहे.
पण पाणीपुरी, अजून कसल्या चिखलपुरी, हा, जे पाहिल्या लाळ गळायला लागते ते प्रेयस आहे पण श्रेयस नाही. संतांच्या बाबतीत जे श्रेयस आहे तेच प्रेयस आहे आणि जे प्रेयस आहे तेच श्रेयस आहे. म्हणून संत वाङ्मयाचा अभ्यास करायचा. मोह, काम, क्रोध, लोभ, मोह. मद म्हणजे गर्व किंवा ताठा. मी लायकीपेक्षा मोठा आहे असं आधी स्वतःच ठरवायचं. फार धारिष्ट लागतं त्याला. पण महाराष्ट्रात गल्लोगल्ली असे लोक आहेत. मी मोठा आहे. पब्लिकच्या पैशाने मोठा फ्लेक्स लावायचा 30/20. गोकुळाष्टमी निमित्त पुणेकरांना हार्दिक शुभेच्छा. बिचारा बाल गोपाळकृष्ण डाव्या कोपऱ्यात कुठेतरी 2x2 फुटात असतो. उजव्या बाजूला कौस मामाचा मोठा फोटो असतो. आमचे स्फूर्तिस्थान. नंबर 2चा डाकू थोडासा छोटा फोटो. आमचे आशास्थान. त्याच्या खाली 3 रांगांमध्ये कळत न कळत एवढे आय कार्ड साईज फोटो असतात. उंदरासारखी तोंड. आमची युवा पिढी. कर्तृत्व काय तर तंबाखू खाऊन थुंकायचं आणि फ्लेक्सचे 100 रुपये द्यायचे. मद म्हणायचं मद. ज्ञानोबा तुकोबांचे कुठे फ्लेक्स लागत नाहीत. ते आपल्या हृदयात आहेत. यांचे फ्लेक्स लावले तर कॉर्पोरेशनचा अधिकारी दुसऱ्या दिवशी फाडून नेतो. त्याचीही लाज नसते. पुन्हा परत चिकटवतात. मत्सर म्हणजे यांचं बळ झालेले यांना बघवत नाही. यांची मुलगी पहिली झालेली यांना बघवत नाही. पहिली आली का मुलगी वा 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 अभिनंदन अभिनंदन. पेढे खातोय बरं का, पण पाठ वळतात सुरू. नाही, पहिली येणारच होती मुलगी. कारण मुख्याध्यापक यांच्या घरात भाड्याने राहतात ना. म्हणजे मी नालायक आहे मान्य करायचं नाही. दुसरा आपल्यापेक्षा हुशार आहे हे तर त्याहून मान्य करायचे नाही. त्याच्यावर टीका करायची आणि त्याला पांडित्याचा मुलामा द्यायचा. मत्सर. समर्थांनी मत्सर आणि दंभाला भार म्हटलेले आहे. गाढव हेलपाट्याने मरतं आणि आपण अहंकार आणि मत्सराने मरतो. दंभ म्हणजे दांभिकता, खोटेपणा. तुमच्यापासून माझ्यापर्यंत, लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण दांभिक आहेत. पाहुणे घरात येणार असं म्हणल्यावर आवरावर कशी चालू होते बघा. इकडचं सामान तिकडे, तिकडचं सामान बाल्कनीत, हे पलंगाखाली घाल, नवीन चादर नुसती ओढ. या 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 पाहुणे आले, त्यांनी कपाट उघडले की सगळं अंगावर पडतं. हा स्वच्छतेचा दंभ नाही. मी वाहतुकीचे नियम पाळतो. फुकट मिळाल्यास तिकडना रोड लावला प्रेसिडेंट. मी वाहतुकीचे नियम पाळतो. सकाळी 7ला काय घडतं मला सांगा. लाल दिवा पाहतो, प्रथा म्हणून थांबतो. कोणीही पाहत नाही याची आधी खात्री करून घेतो आणि मग कर्तव्य दक्ष पांढऱ्या डगळ्यातला वाल्या कोळी तिथे डाव्या कोपऱ्यात उभा असतो. त्याची ड्युटी असते चौकात. काय ना शिकलेली माणसं. सिग्नल पाहिला नाही का? नाही, सिग्नल पाहिला पण तुम्हाला नाही पाहिलं. हा ते पावती नको, 50 घ्या आणि मिटवा. स्टिकरचं काय झालं? दंभ आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ हे सगळे खडे धोंडे आपल्या शांत अंतःकरणात दणादण कोसळतात, कळत पण नाही. आणि कामनेच्या, क्रोधाच्या, मत्सराच्या, दंभाच्या लाटाच्या लाटा जीवन उद्ध्वस्त करून टाकतात. लाट उठली की त्याला म्हणायचं संकल्प. लाट विरली की त्याला म्हणायचं विकल्प. संकल्प मी हे करीन, विकल्प त्यापेक्षा हे बरं पडेल. सुरू दिवस पहाटेपासून तोच. भेंडीची भाजी का भोपळ्याची भाजी, लाल शर्ट का पिवळा शर्ट, नाटकाला जायचं का पिक्चरला जायचं, बारशाला जायचं का बाराव्याला जायचं. शेवटी कुठेच जात नाही. पण ही चंचलता इतकी आहे की त्याला काही धरबंधच नाहीये. चंचलम हि मन कृष्ण प्रभाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. वाऱ्याच्या झुळकीला मुठीत पकडावं इतकं अवघड आहे मनाला ताब्यात ठेवणं, असं महापराक्रमी अर्जुनाला वाटतं, आपल्याला नाही वाटत. आपण बॉस. कृष्ण सांगताय तू म्हणतोयस ते खरंय. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. 2 उपाय सांगतो म्हणले. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च ब्रूयते.
न कंटाळता समजेपर्यंत तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, याला अभ्यास म्हणतात. आपला अभ्यास कुठे चालू होतो? 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर बाजूला काढायचे, उरलेल्या विषयांची घोकमपट्टी म्हणजे आपला अभ्यास पूर्ण. पहिला नंबर, गोल्ड मेडल सगळं तयारच असतं. युनिव्हर्सिटी त्याच लायकीच्या. मुळात 35% पासिंग, याचा अर्थ 65% अज्ञान हे सरकार मान्य आहे, काळजी नको. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन गृह्यते. विरक्तीने मनावर ताबा येतो. विरक्ती म्हणजे काय? भगव्या कपड्यांनी विरक्ती येत नाही. टिळे माळा वगैरे ही सगळी बाह्य साधनं आहेत. आतून विरक्ती पाहिजे. मिळेल त्याच्यात जो समाधानी तो विरक्त. चटणी भाकरी आनंदाने, जिलबी पण आनंदाने, पण जिलबीसाठी भ्रष्टाचार करणार नाही टेबलाखालून, तो विरक्त. कपडे कुठलेही असू दे. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. हे जे मन आहे हे चंचल आहे, हट्टी आहे, बलवान आहे, सगळं ठीक आहे, पण इंद्रियाणाम मनश्चास्मी असं भगवंत म्हणलंय. कृष्ण म्हणे मन हे मीची, तरी का आवरावी उर्मी चंचल मनाची. बरोबर आहे की नाही? तर मन हे मूळचं सात्विक आहे. सत्वम मनः रजस्तमच द्वौ दोषौ उभौ. रज आणि तम हे त्याचे दोष आहे. हे जे दोषी मन आहे त्यातलं, त्याच्यावर संस्काराची गरज आहे. सात्विक मनाला संस्काराची गरज नाही. मन गुरु मन शिष्य करी आपुलेची दास्य. म्हणजे मन हेच गुरु आहे, तेच आपलं शिष्यत्व करतं. त्यामुळे सात्विक मन जर गुरु असेल तर देह चांगला वागतो. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येई पिकावर. म्हणजे हे राजस किंवा तामसिक मन आहे. म्हणजे मनामध्येही त्रिगुण आले. मनातले त्रिगुण देहामध्ये प्रकट होतात. ते मनाच्या श्लोकांमध्ये पुढे बघू. मन हे चंचल आहे, पण त्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी बुद्धी नावाचा अंतःकरण पंचकाचा पुढचा टप्पा बाहेर येतो. तो निश्चयात्मक आहे, तो निर्णयात्मक आहे. मागचा अनुभव गाठीशी धरतो आणि पुन्हा निर्णय देतो. हे कर, हे करू नको. हे कर, हे करू नको हे फक्त बुद्धीला समजतं, मनाला समजत नाही. मनाला फक्त हवं आणि नको एवढंच. हवं नको म्हणजे मन, हे कर ते कर म्हणजे बुद्धी. बुद्धीने निर्णय दिला की सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय एकवटून कामाला लागतात आणि मग जी गोष्ट मनात ठरवली आहे त्याच गोष्टीचा ध्यास, त्याच गोष्टीचं चिंतन. चिंतनात चित्तम. पुढचा कप्पा चित्ताचा आहे. आणि चित्ताची एकाग्रता झाली की यश मिळणारच आहे. यश मिळालं की लगेच कॉलर टाईट. मी होतो म्हणून, मी आहे म्हणून देश चाललाय, कोण परमेश्वर लागून गेला, सुरू लगेच बरं. ह्याला म्हणायचं अहंकार. अहंकार ही वाया गेलेली केस आहे, काही उपयोग नाही. अंतःकरण ही अतिशुद्ध केस आहे, ज्याला संस्काराची गरज नाही. बुद्धीला चांगलं वाईट नक्की समजतं. चित्त नुसती एकाग्रतेची स्थिती आहे. उरलं काय ज्याच्यावर संस्कार करायला पाहिजे ते म्हणजे मन. म्हणून मनाचे श्लोक. खरं तर अहंकार हा परमेश्वराचा पण आहे. अजून खोलात गेलं तर एकोहम बहुश्याम प्रजाये. परब्रह्म एकटं होतं, त्याला अनेक व्हावंसं वाटलं आणि एकाच वेळेला त्यांनी सृष्टीवर किडामुंगीपासून डायनासोरपर्यंत सगळी बीजे एकत्र घातली आणि सगळी जीव एकाच वेळेला जन्माला आले. हा आपला सिद्धांत आहे. माकडापासून माणूस झाला हा 300 वर्षापूर्वीचा सिद्धांत आहे. उद्या घुबडापासून होईल. एकोहम बहुश्याम प्रजाये. परब्रह्म एकटं होतं, मग तोही परमेश्वराचा अहंकार. माझ्या अहंकाराने काय घोडं मारलंय? तर परमेश्वराचा अहंकार गंगोत्रीपाशी, गंगा जिथे उगम पावते त्या गोमुखापासच्या शुद्ध स्फटिकासारख्या 100% ऑक्सिलीज ट्रूली, तसा अहंकार परमेश्वराचा आहे. आणि गंगा तिथून अनेक हजार किलोमीटर वाहत वाहत कलकत्त्याला मिळते गंगा सागर. नजर पुरत नाही इथपर्यंत ती नदी आहे, पण तीर्थ म्हणून घ्यावं तर नाक दाबून घ्यायला लागतं. आपला अहंकार हा गंगासागराचा अहंकार आहे. या अहंकारापासून उलट्या दिशेने पोहोच जाणं म्हणजे उगमाकडे पोहोच जाणं, याला साधना म्हणायचं. आणि त्याला खूप कष्ट घ्यायला लागतात, खूप वेळ द्यायला लागतो.
मनाची एकाग्रता लागते, चित्तही एकवटायला लागतं. तर कधी कधी मनुष्यानां सहस्रेषु, हजारोंपैकी एखाद्याला, यततामपि सिद्धानां, प्रयत्न करणाऱ्यातले कोणीतरी एखादाच मला येऊन प्राप्त होतो. आपलं प्रारब्ध जसं असेल, आपले प्रयत्न जसे असतील तसे आपण पुढे जात राहू या मार्गाने. तर या अंतःकरण, मनबुद्धी, चित्त, अहंकारातल्या मनावर संस्कार करणारे मनाचे श्लोक आणि ते लिहिणारे स्वामी म्हणजे समर्थ रामदास. इसवी सन 1608 मध्ये जालना जिल्ह्यामध्ये जाम समर्थ नावाच्या गावी सूर्याजी पंत आणि राणूबाई या आई वडिलांच्या पोटी नारायण नावाचा बालक जन्माला येतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. वचन तुकोबांचं आहे पण सगळ्या संतांना लागू होतं. शुद्ध बीज म्हणजे संस्कारित बीज. 52% गुण अनुवंशातून येतात हे मेंडेल महाराजांनी आपल्याला सांगितलं. पण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे तुकाराम महाराजांनी त्याच्या आधी 200-300 वर्ष सांगितलं. आपल्याला तुकोबा माहित नाही कारण गाथावर आजी कधीतरी वाचते. मेंढेल महाराज आम्हाला तोंडपाठ. अणु रेणू हुनिया थोकडा तुका आकाशा एवढा, म्हणजे तुकारामांना अणु माहिती आहे. अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे म्हणजे रामदासांना अणु माहिती आहे. अणुर बृहत कृश स्थूलो गुणकृन निर्गुण महान, म्हणजे विष्णू सहस्रनामात अनेक नावांपैकी एक नाव अणु हे विष्णूचं नाव आहे हे व्यास महर्षींना माहिती आहे. मग अणूचा शोध ओपनहायमरनी लावला, हा जावई शोध कुणाचा? विचार करण्याजोगी गोष्ट आहे. कणाद नावाच्या ऋषींनी सगळे भौतिक शास्त्रातले सिद्धांत सांगितले. गुरुत्वाकर्षणापासून विजेपर्यंत कणकण अन्न वेचून खायचे म्हणून त्यांना कणाद म्हणायचे. पण इतकं मोठं पदार्थशास्त्रातलं ज्ञान त्यांचं असताना हजारो वर्षापूर्वीचं आपण आत्ताच्या फिजिक्सच्या लोकांवर अवलंबून राहतो. न्यूटन साहेब जन्माला येण्यापूर्वी सुद्धा फळ वरून खालीच पडत होतं. आता ते वरती गेले, फळ खालीच पडतंय. परमेश्वराचे नियम सर्वांना सारखे असतात आणि ते त्रिकालाबाधित असतात. ईश्वरी नियमांचा शोध लावून मानवाच्या कल्याणासाठी जो वापर करतो त्यांना शास्त्रज्ञ असं म्हणतात. आणि ज्यांनी हे नियम निर्माण केले तो ईश्वर मी पाहिला असं जे म्हणतात त्यांना संत म्हणतात. तुकोबा, रामदास, ज्ञानोबा, नामदेव हे सगळे त्या जातकुळीतले संत आहेत म्हणून त्यांचा अभ्यास करायचा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हे जे ठोसर घराणं आहे यांच्या 22 पिढ्या रामाच्या आणि सूर्याच्या उपासनेमध्ये गेल्या आणि त्या उपासनेचं फळ म्हणून हा नारायण जन्माला आला. लहानपणी सगळीच मुलं खोडकर असतात आणि त्याचं आपल्याला कौतुक वाटतं. तो खोडकरपणा पुढे वाढला की त्यांना गुंड असं म्हणतात आणि मोठेपणी ते नेते होतात. अतिशय हुशार. सगळं शिक्षण मुंजा व्हायच्यात संपलेलं. ज्युनियर KG एव्हरीथिंग इज ओव्हर. 12व्या वर्षी लग्न ठरतो तर म्हणतो मला माझं लग्न करायचं नाही, चिंता करीतो विश्वाची. वय वर्षे 12. आई म्हणते बोल्यावर उभा राहा, तेवढं तरी मला सुख. ठीक आहे, तू म्हणतेस राहतो उभा. शुभमंगल सावधान शब्द ऐकत्या क्षणी तो जो काही पळाला तिथून, संध्याकाळची वेळ होती, गोरज मुहूर्त होता, तिथून जो पळाला तो गोदावरी नदीच्या काठाकाठांनी पैठण मार्गे नाशिक जवळ टाकळी नावाच्या गावी येतो. गोदावरी आणि नंदिनी, नासर्डी असं नाव आहे पण नंदिनी म्हणायचं. या 2 नद्यांचा तिथे संगम आहे. नद्यांचा संगम त्याला प्रयाग असं म्हणतात. तिथे केलेला तपश्चर्या, दानधर्म, पुण्यकर्म याचं पुण्य द्विगुणित किंवा त्रिगुणित होतं. म्हणून त्या प्रयागाच्या ठिकाणी हा तपश्चर्या करायला ठरवतो. 12 वर्षाचा मुलगा आहे. आदर्श दिनचर्या काय ते नारायणाकडून शिकू. नारायण पहाटे 3 वाजता उठतो. घड्याळ नव्हतं, ब्राह्ममुहूर्त म्हणतात, घड्याळ नाही. 3 वाजता उठून पहिले 2 तास 1000 जोर किंवा बैठका, व्यायाम पहिल्यांदा. 5 वाजता किंवा 6 वाजता नदीमध्ये शिरतो. त्यावेळेला नदीला 12ही महिने पाणी असायचं प्रत्येक. उगवत्या सूर्याला ओंजळभर पाणी अर्पण करतो, अर्घ्य आणि गायत्री मंत्राचं पुरस्चरण. 3 तास. पुढचे 3 तास श्रीराम जयराम जय जयराम. 6 तास पाण्यात आहे.
मासे चावतायत, साप चावतायत, पाणी वाहत आहे, दगडदोंडे लागत आहेत. मन एकाग्र झालं की बाकी सगळ्या गोष्टी गौण असतात. 12 वाजता बाहेर येऊन 5च घरी भिक्षा मागायची. भिक्षेचे 5 वाटे करायचे. गोमाता, भूमाता, अतिथी, अभ्यागत म्हणजे अचानक आलेला पाहुणा आणि बोलावलेला पाहुणा. आपल्याला दोन्ही नको असतात, पण त्यावेळची गोष्ट होती. आणि एकच वाटा स्वतःसाठी, तो पण सगळी चव घालवून पुरचुंडीमध्ये घ्यायचा. असं मिळालेलं सगळं अन्न पाण्यात बुडवायचा आणि गोळा पोटाच्या गरजेपुरताच. चव आणि ढव आली की सगळं पोट बिघडणं आलंच. भोजन झाली यावरी काही वाची, काही चर्चा करी. लगेच वामकुक्षी, सगळे पडदे लावून. नाशिक हे तिथून 8 ते 10 किलोमीटर आहे. चालत जायचा हा मुलगा 12 वर्षाचा आणि तिथे असलेल्या सर्व कीर्तनकार, प्रवचनकारांची निरूपणं ऐकायचा, त्यांच्याशी चर्चा करायचा, त्यांची हस्तलिखित घ्यायचा, विचारायचा मी हे लिहून काढून तुम्हाला परत देतो. त्या काळी हस्तलिखित हा एकमेव मार्ग होता अभ्यासाचा. प्रिंटेड स्टेशनरी नव्हती, त्यामुळे हस्तलिखिताचं मोल सोन्यापेक्षा जास्त होतं. तो घरी यायचा, गुहेमध्ये टाकडीमध्ये लिहून काढायचं सगळं आणि परत द्यायचा. बालके बालबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर, जे देखताच चतुर समाधान पावती. पहिले अक्षर लिहिले, ग्रंथ संपे तो पाहत गेले, एका टाकेची लिहिले ऐसे वाटे. अभ्यासे प्रकट व्हावे, ना तरी झाकोनी असावे, प्रगट होऊनी नासावे हे बरे नव्हे. अभ्यास केल्याशिवाय परीक्षा देऊ नका. त्यावेळेला कॉपी करायची सोय नव्हती. आता सगळं चालतं. हा 12 वर्षाचा मुलगा आपल्याला अभ्यास कसा करायचा, अक्षर कसं असावं शिकवतोय. आपण शिकण्याचा प्रयत्न करायचा. वयाच्या 15व्या वर्षी 24,000 संस्कृत श्लोकांचं वाल्मिकी रामायण ह्या नारायणाने लिहून काढलंय. त्या पुस्तकाची ओरिजिनल प्रत, समर्थांचं मूळ हस्ताक्षर धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरमध्ये आजही आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. आणि त्या समर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष श्री रमणजी चितळे आज आपल्या इथे प्रेक्षकात सगळ्यात मागच्या बाजूला उभे आहेत. मी नमस्कार करतो तुम्हाला रमणजी. ज्यांनी पाहिलं नसेल समर्थांचं अक्षर त्यांनी तिथे जाऊन पहा. आणि स्वतःचं अक्षर इतकं चांगलं असेल शिक्षकाचं तर विद्यार्थी काय विषाद घाणेरडे अक्षर काढतील. म्हणून कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, दिनकर स्वामी, वेण्णा स्वामी, अक्का स्वामी, जे जे शिष्य परंपरा आली प्रत्येकाचं अक्षर उत्तम. 12 वर्ष गेली तपश्चर्येमध्ये, अजून रामरायाचं दर्शन नाही. आणि अत्यंत अर्थते घरच्यांची आठवण यायला लागली आणि अर्थतेने साथ घातली या नारायणाने. आणि करुणाष्टकांचा जन्म झाला. अनेक प्रकारची करुणाष्टकं त्यांनी लिहिलेली आहेत. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, तुझं विण क्षीण होतो धावरे धाव आता, भजन रहित रामा व्यर्थ ही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ मी अस्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी. आयुष्यभर ज्यांनी फक्त भजन केलं, आयुष्यभर ज्यांनी फक्त नामस्मरण केलं, तो म्हणतो भजन रहित रामा व्यर्थ ही जन्म गेला. आणि आपण 2 माळा ओढल्या तरी अजून परिणाम कसा दिसत नाही वाट बघतो. काल 2 झाल्या, आज 2 झाल्या, अजून काहीच नाही. काम काय असतं, बदली करायची असते फक्त. अर्थतेने साथ घातल्यानंतर प्रत्यक्ष रामराय प्रकट झाले आणि सांगितलं 24 वर्षे रक्षिली काया, तुमची तनु ते आमुची तनु पाहे, जा इथून पुढे तुम्हास जगत उद्धार करणे आहे. रामरायाची आज्ञा आहे. नेस्त्या वस्त्रानिशी नारायणाचा समर्थ रामदास झालाय आणि तो तिथून निघाला. आणि 9 वर्षाचा छोटा शिष्य आहे उद्धव. उद्धवाच्या जन्माची वेगळी कथा आहे, त्याची मुंज झाली समर्थांच्या मांडीवर. हे सगळं अनेक कथानक आहेत, उपकथानक आहेत. पण उद्धव म्हणला मला सोडून जाऊ नका. तुम्ही गेलात तर मी उपासना कशाची करू, आराधना कशाची करू. ते म्हणजे तुला इथंच थांबायचंय आणि जे जे आपण असे ठावे ते ते इतराशी शिकवावे, शहाणे करून सोडावे बहुत जन. उद्धव म्हणला ठीक आहे, पण आराधना कसली करू. समर्थांनी गाईच्या गोठ्यातून शेण आणलं, थापलं भिंतीला, मारुती निर्माण केला, शेंदूर फासला त्याला, सांगितलं हा तुझा देव गोमय मारुती.
400 वर्ष झाली. लॉज ऑफ डिकम्पोजिशन लागू पडत नाही ह्याला. इथे बारीकसं गळू झालं, बेंड आलं की लगेच इन्सिजन अँड ड्रेनेज, पुढे 10 दिवस अँटीबायोटिक. काहीच नाही. हा ईश्वरी चमत्कार नाही. उद्धवाला मागे टाकलं आणि समर्थ भारत परिक्रमेला निघाले. गुजरातमध्ये गेले, द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं, वाराणसीला गेले, विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. तिथे बराच काळ ते राहिलेले. दिल्लीला गेले, औरंगजेबाची अन्यायी अत्याचारी राजवट डोळ्यांनी पाहिली, तलवारीच्या धाकावर धर्मांतर होताना पाहिले, मंदिरं फोडली जाताना पाहिले, शिरच्छेद होताना पाहिले, बलात्कार होताना पाहिले. संतांचं असं असतं ना, बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो मज, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे. वचन तुकोबांचं आहे, लागू समर्थांना पण पडतं. जातीपातीतले भेद आत्ता आले 20 वर्षापूर्वी, तेव्हा तसं काही नव्हतं. समर्थांच्या लक्षात आलं की लोकांना संघटित करायला पाहिजे, त्यांना तलवार दानपट्टा चालवायला शिकवलं पाहिजे, त्यांना धर्माचं ज्ञान दिलं पाहिजे आणि संघटितपणे शत्रूचा मुकाबला केला पाहिजे. समर्थांच्या मनामध्ये त्यावेळेला तिथे महंत नावाची संकल्पना आली. महंत म्हणजे कुलगुरू, विद्यापीठाचा कुलगुरू. मी महंत निर्माण करीन, शिक्षकांचे असे मोठे संघ निर्माण करीन, जो महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भारावे, भारोनी विखरावे देशोदेशी. एक महंत ज्योतसे ज्योत जलाते चलो. महंतांनी महंत निर्माण करायचे. आपण रिटायर होण्यापूर्वीच ते खुर्ची अडवून बसायचं नाही. महंत ही संकल्पना तिथे आली आणि तिथून समर्थ श्रीनगरला गेले. शिखांचे 6वे गुरु हरगोविंद सिंग यांच्याशी गाठ पडली. 2-2 तलवारी, भरजरी वस्त्र, आजूबाजूचा लवाजमा मोठा, हे एकटे फकीर, भगवे कपडे. ते म्हणजे हा कसला संत? समर्थ म्हणतायत. त्यांनी हरगोविंद सिंगांना विचारलं, ये पोशाख, ये लवाजमा? ते म्हणजे ये तो सिर्फ दिखावा है. 2-2 तलवारें, हाँ, एक मीरी के लिए और एक पीरी के लिए. एक धर्माच्या रक्षणासाठी आणि एक स्त्रियांच्या रक्षणासाठी. लख प्रकाश पडला समर्थांच्या डोक्यात. काय करायला पाहिजे? त्यांच्याबरोबर ते पंजाबमध्ये गेलेले, तिथे राहिलेले, 6 महिने राहिलेले. तलवार दानपट्टा चालवणं सगळं लष्करी प्रशिक्षण समर्थांनी तिथे घेतलेलं आहे आणि म्हणून ते राष्ट्रगुरू आहेत. कुणीतरी दिलेली पदवी नाही किंवा स्वतः लावून घेतलेली नाही. श्री 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 राष्ट्रगुरू त्यांनाच म्हणायचं ज्यांना देशकाल परिस्थितीची जाणीव झाली आणि त्यांनी योग्य ती उपाययोजना केली. समर्थ अख्खा भारत तर फिरलेच, कैलास मानस सरोवरापर्यंत गेलेले आहेत. इकडे मूळ जे आपले जे 4 गोष्टी आहेत, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, 4 धाम हे तर केलेच, पण देशातले 4 धाम पण त्यांनी केलेत. ओडिशामध्ये जगदीश्वराला भेटले, लंकेमध्ये तामिळनाडूला रामेश्वराला गेलेत, लंकेमध्ये पण गेलेले आहेत समर्थ रामदास बोटीनी. माझ्या हनुमंताचा पराक्रम जिथे घडला ती लंका मला पाहिजे म्हणून समर्थ तिथे गेलेले आहेत. सेतू माधवराव पगडींच्या 1952 साली लिहिलेल्या पुस्तकात याचा उल्लेख आहे. जिज्ञासूंनी त्याचा शोध घ्यावा. संपूर्ण भारत परिक्रमा करून ते महाराष्ट्रामध्ये परत आले आणि महाबळेश्वर, अतिबळेश्वर आणि महाबळेश्वर अशी पांडवकालीन 2 मंदिरं आहेत. तिथे पहिल्यांदा ते उतरले. तिथे त्यांनी त्या शंकराच्या मंदिराच्या वर एक मारुती स्थापन केला. तो महाराष्ट्रात आल्यानंतरचा पहिला मारुती. तिथे त्यांनी देशपांडे नावाचे 2 बंधू तिकडे महंत म्हणून नेमले आणि तिथून धर्माच्या प्रचाराला सुरुवात केली. नीट विचार करा. मागे मी सांगितलंय, साधनेला सुरुवात करताना गोदावरी नदीत उडी टाकून ते गेले होते आणि गोदावरीच्या काठाकाठांनी त्र्यंबकेश्वरापर्यंत, उगमापर्यंत गेले होते. हा साधनेचा प्रवास होता आणि प्रचाराची सुरुवात ही कृष्णेच्या उगमापासून झालेली. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, सरस्वती 5 गंगा नद्यांचा उगम आहे. तिथून त्यांनी धर्माच्या प्रचाराला सुरुवात केली आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, जिथे जिथे जाईल नदी तिथे तिथे हे गेले. तंजावर इथून 700 किलोमीटर आहे. 5 मठ आहेत समर्थांनी स्थापन केलेले.
कुठे कुबडी मठ, कुठे पादुका मठ, जे झोळी मठ, जे काही तिथे दिलं की त्याचा मठ तयार झाला. तंजावरला आजही रामनवमी, दासनवमी आणि हनुमान जयंती साजरी केली जाते. तिथे त्यांच्या भाषेत दासबोध आहे, त्यांच्या भाषेत मनाचे श्लोक आहेत. मी ते सर्व मठ बघून आलेलो आहे, दर्शन घेऊन आलेलं आहे आणि तेथे योग्य ते दान देऊन पण आलेलं आहे. आपण दर्शनाला जातो म्हणजे ट्रिपला जात नाही. जिथे गरज आहे तिथे आपण मदत देणं फार आवश्यक असतं आणि सरळ हाताने पुढे येईलच तो विषय. सगळीकडे समर्थ गेले. चाफळला समर्थांनी राम मंदिर स्थापन करायचं ठरवलं. लोकवर्गणीतून राम मंदिर. कराडच्या पुढे घाटामध्ये उतरताना उजव्या हाताला चाफळ. बाजूला डोहामध्ये त्यांना 2 मूर्ती सापडल्या. एक रामरायाची मूर्ती आणि दुसरी अंगलाई देवीची मूर्ती. अंगलाई देवी त्यांनी सज्जनगडावर स्थापन केली 1901. रामरायाची मूर्ती 1648 मध्ये राम मंदिर जेव्हा स्थापन झालं तेव्हा चाफळला स्थापन केली. रामनवमीचा उत्सव चालू झाला. उत्सवाला हजारो लोक यायला लागले. उत्सवाला शिधा यायचा युवा शिवाजीकडून. त्यावेळेला शिवाजी राजा नव्हता झाला. एके वर्षी शिधा आला नाही. शिष्यांना काळजी पडली की आता करायचं काय. एवढे लोक तर जमायला लागले. महिनाभर उत्सव चालले. जेवण खाण्याचं करायचं काय. समर्थ म्हटले ज्याचा उत्सव आहे तो काळजी घे, तुमचा नाही, तुम्ही शांत बसा. त्यावेळेचे शिष्य होते. गुरु सांगेल तेच ऐकायचं अशी परंपरा होती. मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण, या नाव सत्शिष्य. सत्शिष्य म्हणजे काय, सद्गुरु म्हणजे काय, वाईट शिष्य म्हणजे काय. दासबोधामध्ये समासच्या समास आहे. वाईट गुरु कसा असावा याची पण त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्या जावे. टिंब टिंब कोचिंग क्लासेस. असल्या सद्गुरूंची गरज नाही आम्हाला. ज्याचा उत्सव आहे तो काळजी घेईल, विषय संपला. उत्सवाला 3 महिने शिल्लक राहिले आणि समर्थ रामदास शिंगणवाडीच्या घळीतून, जिथे शिवसमर्थांची 1649 मध्ये पहिली भेट झाली होती, ती जागा शिंगणवाडीच्या घळीमधून रात्री समर्थ धावत आले आणि कल्याण नावाच्या आवडत्या शिष्याला म्हणले, दौत आणि टाक घे, आपल्याला काहीतरी लिहायचंय. मनाला उपदेश करणारा तो ओघवता झरा, मनोबोध, मनाचे श्लोक समर्थ रामदास सांगताय. कल्याण लिहून घेतोय. एकाही ओळीची अदलाबदल नाही, एकाही शब्दाची अदलाबदल नाही, श्लोक इकडचा तिकडे टाकून बघू असं काहीही नाही. सांगितलं ते शेवटपर्यंत 205 श्लोक. कारण ते वरून आलेलं आहे. वरून आलेलं आहे, ते समर्थांच्या मुखातून प्रकट झालेलं आहे आणि कल्याणाच्या लेखणीतून ते कागदावर आले. काळ्या दगडावरची रेघ म्हणतात ना, ही आहे. मनाचे श्लोक भुजंग प्रयात वृत्तामध्ये सोपी चाल, म्हणायला सोपे, समजायला सोपे. 4 य गण आहेत त्याच्यामध्ये. क्रमानेच येती य 4 जयात, म्हणावे दयाला भुजंग प्रयात. लघु गुरु गुरु म्हणजे 1 य गण झाला. य 4 जयात. 205 श्लोक झाले. समर्थ निघून गेले. माझं काम झालंय म्हणले. कल्याणाला समजलं काय करायचं ते. लगेच सगळ्या शिष्यांना गोळा केलं. सगळ्यांकडून लिहून घेतले, तोंडपाठ करून घेतले आणि प्रत्येक घराच्या दारात जाऊन ओम भवती भिक्षां देही, खणखणीत आवाजात एक श्लोक म्हणायचा आणि भिक्षा मागायची. काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे, बहुत आणिता घ्यावे, मुष्टी एकच मूठ घ्या, बाकी रामाचा प्रसाद म्हणून त्या घरामध्ये देऊन टाका. मग कशाला मागायची भिक्षा. कुग्रामी अथवा नगरे, पहावी घरांची घरे. अलंकार वापरलाय. त्या घरातल्या माणसांची अंतःकरण पहावी घरांची घरे. भिक्षा मिसे लहान थोर परीक्षून सोडावी. कोण आपल्या कामाला उपयुक्त आहे त्याचा शोध घेण्यासाठी भिक्षा हे माध्यम आहे. लाज बाळगता कामा नये भिक्षेची. भिक्षा म्हणजे अमरवल्ली, जेथे तेथे लगडली, निर्लज्जास फलदायिनी जाहली अवकाली.
लाज वाटता कामा नये, कारण मी माझ्यासाठी मागतच नाही ना, मी समाजासाठी मागतोय. माझं पोट भरायचं तुमची जबाबदारी आहे. मनाच्या श्लोकातून इतकी उदंड भिक्षा झाली. तो उत्सव तर पार पडलाच, पुढे कधीच धान्य जमा करावं लागलं नाही. ते आज तागायत. 2 तिथे संस्थान आहेत, दोघांच्याही भिक्षा इतक्या जमतात की सगळ्या लोकांच्या जेवणावेळी तिथे आजही उत्तम पद्धतीने होतात. हा भिक्षेचा महिमा नसून समर्थांच्या मनाच्या श्लोकाचा महिमा आहे. पहिला श्लोक आहे मंगलाचरण. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथ आनंद इन्फायनाईट या राघवाचा. गणांचा अधिपती आणि तोच गुणांचाही अधिपती. गण म्हणजे इंद्रियांवर ज्याचा ताबा आहे तो गणपती, आणि शंकराच्या आजूबाजूला तांडव गण जे नृत्य करतात त्यांचा तो अधिपती म्हणून गणपती गणाधीश. आणि तोच गुणाधीश पण आहे. गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा. चांगलं वाईट त्याज्य ग्राह्य सगळं गणपतीने निर्माण केलेलं आहे. सत्व रज तम सगळं गणपतीने निर्माण केले. ते आपल्यामध्ये भरपूर असतात. कोणी काय घ्यावं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. सत्वगुणे भगवत भक्ती, रजगुणे पुनरावृत्ती, तमगुणे अधोगती पावती प्राणी. भगवद्गीता. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जघन्य गुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसा. एक येता दोन्ही जाती म्हणली, प्रेम की गली अति साकुरी तिने दोन समाय असं जे म्हटलेलं आहे तसं इथे म्हणतात सत्व रजतम तिन्ही आहेत, पण एक आला की बाकी लोक मुकाट्याने निघून जातात. कुणाला आत घ्यायचं हे ठरवायला मन पाहिजे. सत्वगुण अधिकाधिक असलं तर चांगलं आहे. ऐशी भक्तीची आवडी नीच दास्यत्वाची गोडी, स्वये देवद्वारा झाडी तो सत्वगुण. कॅमेरा आला की झाडणी हातात घेतली असा नाही येतो. तेने निडारले नयन म्हटलंय, अश्रू आलेले आहेत, मी अंगण झाडतोय माझ्या देवाचं. अशी भक्ती पाहिजे, ती सत्वगुणी भक्ती आहे. सत्वगुण याच्यावर समर्थांनी एक अख्खा समास लिहिलेला आहे. ज्यांनी वाचला नसेल त्यांनी आजच दासबोध वाचायला सुरुवात करा. बरे खावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, तुम्ही आणि मी एकसारखे. त्याचे सर्व जावे, माझे बरेची असावे, हा रजोगुण. मी सुंदर, मी बलाढ्य, मी चतुर, मी तरुण, हा रजोगुण. रजोगुणाची सगळ्यात जास्त लक्षणं त्यांनी सांगितले, कारण 99% लोक रजोगुण आहेत. शरीरी क्रोध भरता, न ओळखे माता पिता, बहीण बंधू कांता तारी, तो तमोगुण. आपण कोणाला ऐकत नाही. काय अक्कल आहे माहिती. तमोगुण. समर्थांनी शुद्ध आणि शबल असे सत्व रज तमाचे पण भाग केलेले, बाकी इतर कुठल्याही संतांनी नाही केले. अहिंसा हा सत्वगुण आहे, पण समोर अन्याय घडतोय आणि मी हाताची घडी घालून उभा आहे, ही अहिंसा सत्वगुणी नाहीये, ती तमोगुणी आहे. वध करणे ही हा तमोगुण आहे, पण शत्रू सैनिकाला वध करणे हे कर्तव्य आहे. त्यामुळे शुद्ध सत्व, शबल सत्व, शुद्ध रज, शबल रज आणि शुद्ध तम, शबल तम असे समर्थांनी भाग केलेले आहेत. गणपतीने सगळं निर्माण केले, आपण काय घ्यायचं ते आपलं आपण ठरवायचंय. पुढे समर्थ म्हणतात मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, तो ज्ञानाचा आरंभ आहे, तो सृष्टीचा आरंभ आहे, तेच गमभन आहे आणि तेच अलिफ बे पे आहे. मान्य नसलं तुम्हाला तरी देखील सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा प्रवास आहे. समोर मूर्ती असली की आपल्याला बरं वाटतं, हात जोडतो आपण. ज्याला भिंतीतही देव दिसतो, आकाशातही देव दिसतो, त्याला संत म्हणतात. सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजेनी निर्धारे, येथ सारासार विचारे, संत संगी असं म्हटलंय. संतांच्या सान्निध्याशिवाय आपल्याला निर्गुण कळत नाही, म्हणून आपण सगुणाची रोज पूजा करतो. तो मुळारंभ आहे आणि आरंभ तो निर्गुणाचा. समर्थ म्हणतात नमो शारदा मूळ चत्वार वाचा. 4 वाणींची देवता आहे शारदा. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. आमच्या अॅनाटॉमीमध्ये
मेंदू असतो, मोठा मेंदू, लहान मेंदू, डाव्या बाजूला टेम्पोरल लोब असतो, त्याच्यावर एक ब्रोकाज एरिया नावाचं सेंटर असतं, त्याच्यावर स्पोकन स्पीच आणि रिटन स्पीच अशी स्पीच सेंटर्स असतात. इथे कानाखाली बसली, एखाद्याला ऐकू येणं बंद होतं, एखाद्याला दिसणं बंद होतं, मार लागला की बंद. ही वाणीची केंद्र आमच्यामध्ये मेंदूमध्ये आहे. पण आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये वाणीची केंद्र 4 ठिकाणी आहेत. परावाणी, उगमस्थान नाभी, पश्यंती हृदय, मध्यमा कंठ आणि वैखरी जीभ. परावाणी म्हणजे जिथे फक्त स्फुरण आहे, कृती काही घडत नाही, विचार पण पुढे सरकत नाही. आज 4:30 वाजता व्याख्यान आहे गुरुपौर्णिमेचं. हे दुपारी 3 वाजता वामकुक्षी झाल्यावर लक्षात आलं, म्हणजे परावाणी जागृत झाली. कित्येकांची अजूनही ती झालेली नाहीच. मग ती जागृत झाल्या त्याला खडबडून जागे होते. अरे ते गीता धर्म मंडळ कुठे आहे ते? हा, गीता धर्म मंडळ कुठे आहे? मग ती पाहायला लागते, ती वाणी वर जाऊन पाहायला लागते, हृदयामध्ये येते आणि ती पाहायला लागते की टिळक रोडला आपल्याला थिएटर आधी पाठ असतात. त्यामुळे टिळक स्मारक मंदिर माहिती आहे, तिथून पुढे गेल्यावर भरतकडे एक गल्ली जाते, त्याच्या पुढे पेरुगेट पोलीस चौक आहे, तिथून आत वळल्यानंतर डाव्या हाताला गीता धर्म मंडळ, तिथे 2ऱ्या का 3ऱ्या मजल्यावर काहीतरी आहे. पश्यंती वाणीने काम केलं. पश्य म्हणजे पाहणे. 4:30ला व्याख्यान आहे. 4 वाजता मित्राला फोन. त्याच्या गाडीवरून जायचं हे मी आधीच ठरवलं. पेट्रोल महाग आहे, पेट्रोल महाग आहे. फोन लावलाय, तो उचलत नाही. शब्द नरड्यापर्यंत आलेत पण बाहेर येत नाही. कंठस्थ मध्यमावाणी. आणि एकदाचा त्यांनी फोन होता, अरे 4:10 झाले, निघ ना बाबा, त्या नारकर्णीबाई चिडतील माझ्यावर. वैखरी वाणी. पुढे वैखरी राम आधी वदावा. काय भानगडे होई, जिभेने तर बोलच, पण आधी बोल. म्हणजे कुठे? श्वासावर बोल. श्वास घेताना सो, सोडताना हम, धरिता सो, सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. 21 सहस्र 600 जपा, म्हणून नेमिली अजपा. मिनिटाला 16 श्वास, दिवसाला किती श्वास होतात हे समर्थांनी त्यावेळेला त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक क्लॉक नसतानाही मोजले होते. ते 21,600. 21 सहस्र 600 जपा, म्हणून नेमिली अजपा. पुन्हा ते म्हणतात, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. नाकापाशी तो प्राणवायू असतो, त्याला घ्यायचं आणि सोडायचं. आत घेताना सो आवाज येतो, सोडताना हम आवाज येतो. हा सोहमचा जप कायम प्रत्येकाकडे चालू आहे. ऐसी हे अजपा सकळासी, परंतु कळे जाणत्यासी. प्रत्येक जण श्वास घेतो, जाणत्या माणसाला कळतं की आपण काय करतोय. श्वासावर जप, मध्यमेवर जप, नामजप आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी. भगवद्गीतेचा आणि मनाच्या श्लोकाचा, भगवद्गीतेचा आणि दासबोधाचा पदोपदी संबंध आहे. कितीही तास बोललं तरी कमी पडेल वेळ. माझ्या घड्याळाकडे लक्ष आहे, काळजी करू नका. श्वासावर जप जमायला लागला, खूप छान. अजून आज जा. पश्यंती. पश्य म्हणजे पहा. काय पहा? तू जे रामनामाचा जप करतोयस ते रम बीज आहे, ते सूर्य बीज आहे. त्याचा अर्थाचा शोध घ्यायचा प्रयत्न कर. पहा. पाहणे. ये हृदयीचे ते हृदयी घातले, हृदया हृदय एकची झाले म्हणजे काय? याची पश्यंती त्याची पश्यंती परफेक्ट कनेक्शन झालं. पश्य म्हणजे पाहणे. आणि तो पाहायला लागलाय, शब्दाचा अर्थ पाहायला लागलाय, तेही जमायला लागलं. तुम्ही खरं मोठे संत झाला. मला तरी ते जमलेलं नाही, मी प्रयत्न करतो पण काही जमत नाही. अजून आज जा म्हणले. परावाणी. जिथे शब्द नाही, जिथे श्वास नाही, जिथे अर्थही नाही, पण जप सुरूच आहे. तो सोहमचा जप तिथे सुरूच आहे. उफराट्या नामे तरला वाल्मिकी उठा उठी, भविष्य बदला शतकोटी श्रीरामाचे. कसं घडलं? हे उफराट नाम होतं, परावाणीतलं नाम होतं.
आता ही जी वाणी आहे ह्याचं उगमस्थान कुठे आहे हे आम्ही डॉक्टरांनी अजिबात शोध लावलेला नाही. समर्थ काय म्हणतात ते ऐका. परे वाचूनी आरते, परावाणीच्या अलीकडे, पश्यंती वाचून खालते, पश्यंतीच्या खालते, स्वरांचे उगमस्थान तेथे उठे ते. छाती आणि पोट याच्यामध्ये श्वासपटल आहे, त्याला डायफ्रॅम असं म्हणतात. तो श्वास आतमध्ये घेतल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्ट होतो म्हणून श्वास आत घेतला जातो, तो सोडतो म्हणून आपली इथली पिपाणी वाजते. ही फक्त पिपाणी. स्वरांचं उगमस्थान कुठे आहे? डायफ्रॅम आहे. हे अनाटॉमिस्टनी शोधलेलं नाही, हे दासबोधामध्ये लिहिलेलं आहे. तर परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चारही वाणींची जी देवता आहे त्या शारदा देवीला आपण वंदन करूया असं समर्थ म्हणतात. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. आणि मग गमूपंथ अनंत या राघवाचा. इन्फायनाईट प्रोसेस आहे. असाल तेथून पुढती चढा. आतापर्यंत काही केलं नाही, काही हरकत नाही, तुमच्या नशिबात नव्हतं, इथून पुढे चालू करा. आज मनाचे श्लोक घ्या, आज दासबोध घ्या, जमेल तेवढं या जन्मात, बाकी पुढच्या जन्मात. गमूपंथ अनंत या राघवाचा. तो रघुकुळातला राम तर आहेच, तो दाशरथी राम पण आहे, पण हे राघव हे परब्रह्म आहे, परब्रह्म स्वरूप राम. म्हणून गणपतीला वंदन, शारदेला वंदन, सगुण आणि निर्गुण रामाला वंदन, या तीन देवतांना वंदन. म्हणून पहिल्या श्लोकाला मंगलाचरण असं नाव आहे. एकच श्लोक झाला. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. शहाणा ना तू, सोन्या ना तू, जरा अभ्यास कर, चॉकलेट देतो तुला. समर्थ चॉकलेट देतात. शहाणा ना तू, मग भक्ती मार्गाला जा. ज्ञान, योग, कर्म हे थोडेसे अवघड आहेत, थोडेसे खर्चिक आहेत, कदाचित सगळ्या लोकांना जमणार नाही. भक्ती सोपी आहे. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. सोपी आहे एकदम. पण तेच काही संत म्हणतात भक्ती तो कठीण, सुळावरील पोळी, निवडे बळी तो विरळा शूर. ही काय भानगड आहे? भक्ती सोपी पण आहे आणि कठीण पण आहे. तिची नवविधा भक्ती सांगितलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. यातली सगळ्यात सोपी भक्ती म्हणजे नामस्मरण भक्ती. नामस्मरणाकडे जास्त लक्ष दिलं. गोंदवलेकर महाराजांपासून सगळ्या लोकांनी तेच सांगितलेलं आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. आता सज्जन म्हटलंय, पण तुम्हाला आणि मलाही माहिती आहे की मी किती दूर जातो. कबूल करत नाही एवढंच. मी इथे आहे, तुम्ही तिथे आहे, बाकी सगळं सारखंच होतं. मनुष्य असा एकमेव प्राणी आहे की जो माणसासारखा वागेल याची कोणी खात्री देऊ शकत नाही. नीट विचार करा. सगळे प्राणी त्यांच्या धर्माप्रमाणे वागतात. हजारो वर्ष झाली गाय, बैल, कुत्रा, डुक्कर यांच्या वर्तणुकीत काडीचा फरक नाही. कुठल्याही गायीने पुरणपोळी खाऊन गोड झाले, हा नाही, वैरण खाऊन गोड झाली, मला पुरणपोळी आणून द्या असं म्हटलेलं नाही. बैलाने असं म्हटलेलं ऐकिवात नाही की गोठ्यात मला फार कंटाळा आलाय, मला एक 3 BHK फ्लॅट घेऊन द्या प्रभातवर. डुक्कर हा घाणीत लोळण्यासाठी जन्माला आला, तो आपल्यापेक्षा आनंदी असतो. तो आणि त्याची फॅमिली एकदम मजेत असतात तिथे. आपल्यालाच ती घाण वाटते. हरणाचं पिल्लू जन्माला आल्या आल्या तारकन उठून उभं राहतं. प्रेग्नन्सी टेस्ट झाली नाही, आधी सिझेरियन सेक्शन झालं, काही झालेलं नाही. ना आपल्याकडे UPT पॉझिटिव्ह आले की सुरू. आई म्हणते मुलीची काळजी घे बरं का, आणि सासू म्हणते आमची काय लग्न झाली नाही, आम्हाला काही पोरं झाली नाही, चला कामाला लागा. तिथेच चालू भांडण. खूप खूप काळजी घेतली तरी प्रिमॅच्युअर डिलिव्हरी झाली तर लगेच डॉक्टरला फोन, पेडियाट्रिशियनला फोन, न्यूनाटे सगळे लोक आहेत की नाही तुम्ही, मग आम्ही येतो. मग आम्ही आलो हॉस्पिटलमध्ये, आई आल्या, मग सिझेरियन सेक्शन करून ते बाहेर आलं. हरणाचं कुठे सीझर झालेलं नाही, कुठल्याही प्राण्याचं सीझर झालेलं नाही. ते पिल्लू तारकन उठून उभं राहतं जन्माला आणि फिरायला लागतं. कोण शिकवतं चालायला त्याला? गवत दिसलं की तोंड खूप असतं. गवत हेच आपलं अन्न, हे त्याला जन्मापासून मरेपर्यंत कोण शिकवतं? तो बसलाय. तो 33 कोटी 84 लक्ष योनींना शिकवतो तो की तुझं अन्न काय आणि तू काय करायला पाहिजे.
बेअक्कल आहे तो माणूस, सर्व खातो आणि वाटेल तसं वागतो. आम्ही बघा जन्माला आले, पेढे बिढे वाटले, मुलगा झाल्यामुळे अजून दुप्पट पेढे वाटले, घरात आला उताना पडले 6 महिने, काडीची अक्कल नाही, इकडं लाल इकडे नाकातले बुडबुडे. आई म्हणते आय्या काय गोड दिसते. आणि असं जर दुसऱ्याचं पोट दिसलं खलास, रमेश हे काय आहे, साधी स्वच्छता ठेवता येत नाही. अरे तू तुझं बघ ना आधी, आपलं ठेवावं झाकून, तिकडं पाहावं वाकून. पण हे ममत्व आहे. गंभीर मुद्दा असा आहे की माझा मुलगा कसाही असू दे, लंगडा असू दे, लुळा असू दे, थोटा असू दे, काळा असू दे, चकणा असू दे, मी त्याचं संगोपन करेन, मी त्याला शिक्षण देईन. हे जे ममत्व आहे तेच पुढे संस्कार घडवतं. तर आम्ही 6 महिने उताणे, 6 महिन्याने आम्ही पालथ्या पडायला लागतो, त्याला आम्ही माइलस्टोन असं म्हणतो. पालथा पडायला लागला की लगेच अमेरिकेत फोन, सोनू पालथा पडला. रांगायला लागला की ऑस्ट्रेलियात फोन, सोनू रांगतोय. हो सोनू रांगतोय ठीक आहे, उद्या मी जर तुमच्या समोर रांगत गेलो तर जोड्याने माराल की नाही मला. कधी सरपटायचं, कधी रांगायचं, कधी धरून चालायचं, कधी धावत सुटायचं, हे उपजत असतं. पण पुढे मात्र शाळेमध्ये गेल्यानंतर कुठल्या मुलाच्या शेजारी बसायचं, कुठल्या मुलाच्या शेजारी बसायचं नाही, कुठल्या शाळेत घालायचं, कुठल्या शाळेत घालायचं नाही, हे सगळं आई बाप हुशार असतील तरच ठरतं. या संस्कार म्हणतात. म्हणून माणूस हे असा प्राणी आहे की संस्काराशिवाय त्याला काहीही येत नाही. बैलाच्या हिताचं काय तो जाहिरात बघून कधीही ठरवत नाही. आणि मी टूथपेस्ट पासून शॅम्पू पर्यंत सगळं जाहिरातीतलं नट्या कशा नाचतात ते बघितलं की आमच्या घरी आलं दुसऱ्या दिवशी. कोण श्रेष्ठ, बैल का आपण? सांगण्याची गरज नाही, ज्याचं त्यांनी समजून घ्यावं. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. श्रीहरी म्हणजे कृष्ण. पहिल्या श्लोकात आहे राम, दुसऱ्या श्लोकात आहे कृष्ण. जो राम तोच कृष्ण हे ज्याला कळतं तोच खरा संत. उभं गंध आणि आडवं गंध याच्यामध्ये जो भांडणं करतो त्याची लायकी आपण समजून घ्यायची. पुन्हा रामाचे फॉलोअर वेगळे, कृष्णाचे फॉलोअर वेगळे, त्याचे उपपंथ वेगळे. हा तो एक शाखा चंद्र न्याय म्हणून आहे, अशीच एक कन्सेप्ट आहे. तो द्वितीयेचा चंद्र दिसत नाही कुठे, का तर फार बारीक असतो म्हणजे. कुठे रे मला काही आकाशामध्ये दिसत नाही. अरे हे काय करतो, हे समोर जे झाड आहे ना ते बघ, दिसलं का? त्याची डाव्या बाजूची फांदी बघ, दिसली का? त्याच्या वरची सरळ वर जाणारी फांदी बघ, दिसली का? त्याच्या टोकाला एक पान आहे ते बघ, दिसलं का? त्या पानाच्या सरळ रेषेत बघ चंद्र आहे, दिसला. हा ह्याला म्हणायचं संकेत. हा पण आपले संप्रदायवादी लोक इतके हरामखोर आहेत की माझ्या फांदीवर दिसला तरच मी त्याला चंद्र म्हणतो. लक्षात आलं? हा त्यामुळे जो राम तोच कृष्ण. संतांमध्ये हा भेद नव्हता. तुकाराम रामदासांमध्ये हा भेद कधीच नव्हता. तुकाराम आणि रामदासांची अनेकदा गाठ पडलेली आहे. चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिरामध्ये तुकोबा, रामदास आणि मोरया गोसावी 3 दिवस एकत्र राहिल्याची नोंद आहे. समर्थ रामदास पंढरपूरला वारीबरोबर गेल्याची नोंद आहे. पंढरपूरच्या मंदिरामध्ये उजव्या हाताला एक मोठी मारुतीची मूर्ती आहे, ती समर्थांनी स्थापन केलेली आहे तुकोबांच्या परवानगीने. आणि खाली तुकोबांचा अभंग आहे, शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाट्या मज धावाव्या सुबटा, शूर आणि वीर स्वामी काजी तू सादर. संतांमध्ये नाहीत हो भांडणं. आम्ही नालायक लोक संतांना जातीपातीमध्ये वाटतो, एकमेकांचे मुर्दे पाडतो. ज्ञान घेणं तर सोडून द्या. अनाथांचा नाथळे त्याला कैसी जातरे, चोखा मेळा संगे जेवी दही दूध भातरे, हे समर्थांचं वचन आहे. ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे, शूद्राचे ब्रह्म ते ओवळे, ऐसे आगळे वेगळे तेथे असेची ना. उंच ब्रह्मरायासी नीच ब्रह्म परिवारासी, ऐसा भेद तयापाशी मुळीच नाही, समर्थ रामदास सांगतायत. आताची ब्राह्मणे काय केले, अन्न मिळेना ऐसे झाले, तुम्हा लोकांच्या ध्यानी आले की नाही, समर्थ रामदास सांगतायत. भोरवाडीला एका उत्सवामध्ये सहस्र भोजन होतं. ऐन वेळेला त्या काळच्या कपटी ब्राह्मणांनी यायला नकार दिला. समर्थांनी आजूबाजूच्या वस्तीतली 1000 हरिजन दाम्पत्य आणली, त्यांचे पाय धुतले,
त्यानं वस्त्र दिली, त्यानं जेव खाऊ घेतलं आणि त्यानं नमस्कार केला. ह्याच्यापेक्षा वेगळं काही करण्याची गरज आहे का? पण समर्थांना जातीयवादी ठरवणं हा राजकारण्यांचा हेतूच आहे आणि तो आपण मोडून टाकला पाहिजे. यासाठी तुकोबा आणि रामदास यांचा एकत्रित अभ्यास करून कठोरपणे याचा प्रतिकार करायला शिकलं पाहिजे. अभ्यास नाही केला तर होणार नाही. अभ्यासोनी प्रकटावे ना तरी झाकूनही असावे. सगळेजण झाकून आहे, अभ्यास करणारे फार कमी आहेत. तर तरी श्रीहरी पावी जे तो स्वभावे, याचा अर्थ जो राम तोच कृष्ण हे ज्याला कळलं त्याला कृष्णही समजला, रामही समजला. जनी निंदते सर्व सोडून निजावे आणि जनी वंदते सर्व भावे करावे. सोपं आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, सगळं सांगितलंय. काही तुम्हाला ऑप्शनच ठेवलेलं नाही. पहाटेचा पहिला ब्राह्ममुहूर्त, आजूबाजूची गडबड कमी असते, आवाज नसतात, मन एकाग्र असतं, झोप झालेली असते, ॲड्रेनालिन नॉरॲड्रेनालिन तयार झालेले असतात, उत्साही असतो. नामस्मरण जप अभ्यास पहाटे करावा. मी रात्री 2 पर्यंत जागा असतो आणि 12 वाजता उठतो, बावळटपणा. प्रभाते मनी रामचिंतित जावा. उठल्या उठल्या काय नाव यायला पाहिजे? तर रामाचं यायला पाहिजे. हे तुमच्या मनावर ठसवण्यासाठी समर्थांनी पुढे प्रभाते मनी रामचिंतित जावा हे पारुपद असलेले 10 वेगळे श्लोक दिलेले आहेत. ते पुढे तुम्हाला वाचायला मिळतील. पण इथे सुरुवात आहे. पुढे वैखरी राम आधी वधावा, मगाशीच आपण बोललो. सदाचार हा थोड सांडू नये तो. सदाचरण, सत आचरण, सत्य आचरण आणि सताम आचार म्हणजे सज्जनांचा आचार. दोन्ही पद्धतीने आपण बोलू शकतो. सदाचार हा थोड सांडू नये तो. वरदानंद भारतींची एक गोष्ट आहे, ती तुम्हाला आवडेल. एक भगवे कपडे घातलेला साधू, टिळा माळा जोरदार, मोठा गंधबिंद, रस्त्यावरून चालत येतो. हे पण जरा आक्षेपार्हच आहे. तो कारमध्ये यायला पाहिजे, पण तो चालत येतो. बहुधा चॅनलवरून आलाय काहीतरी करून. दुसऱ्या बाजूला बिल्डिंगच्या बांधकामावर काम करणारा एक साधा मनुष्य, कामगार, पखाली म्हणू आपण त्याला. तो पाणी घालतो, सिमेंट वाळू नये म्हणून. तो पाणी घालणारा कामगार दुसऱ्या बाजूने चालत येतो. रस्त्याच्या मधोमध एक मोठं सोन्याचं नाणं किंवा मोहर पडलेली आणि त्याच्यावर PNG असा शिक्का असल्यामुळे ते खरं असण्याची बरीच शक्यता आहे. साधू महाराजांना जमिनीखालचं गुप्तधन आधीच दिसतं म्हणतात. हे तर रस्त्यात पडलेलं ना, लांबूनच ओळखलं. 100 ग्रॅम नुसतं बघितलं, जिथे होता तिथून धावत सुटला. धाड 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 त्या नाण्यावर ठपकन पाय दिला, झाकलं नाणं, उभा राहिला. दक्षा पखालवाल्याला आश्चर्य वाटलं, आत्ता बरा होता हा, काय भानगड झाली? म्हणून ते म्हणलं आपण बरं आपलं काम करा. गरीब आहे, पोटाची खळगी भरणे आद्य कर्तव्य असतं. माणसाचे सगळे उद्योग हे पोट भरल्यानंतर चालू होतात. त्याला समाजसेवा असं म्हणतात. ठीक आहे. तर तो म्हणतो आपण बरं आपलं काम बरं. तो गेला वरती, 3 तास काबाड कष्ट केले, घामाघूम आला, भाकर तुकडा खायला खाली आला. साधू अजून तसाच अटेन्शन. आता याला काळजी वाटायला लागली. गरिबांना दया लवकर येते. सगळे गुण गरिबांमध्ये जास्त आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला साधू महाराज तुम्हाला काही मार्ग वगैरे काही सापडत नाहीये का? कुठं जायचंय, मी मदत करू का तुम्हाला? हा, तू कोण मला मार्ग दाखवणार? भगवंतांनी माझा मार्ग निश्चित केलाय. ते ठीक आहे, पण तुमची प्लॅटफॉर्मवर या गाडी अडकली आहे बराच. तो म्हणा इकडे माझ्या पायाखाली एक सोन्याचं नाणं आहे, 100 ग्रॅम तरी नक्की. तू असा फाटका, तुला ते नाणं दिसलं तर तुला ते उचलून घ्यायचा मोह नाही का होणार? त्या तुझ्यासारख्या गरीबाच्या हातून सोन्याच्या चोरीचं पातक घडू नये म्हणून त्याच्यावर पाय ठेवून झाकून उपाय पडला. तू एकदाचा इथून निघून गेलास की मग मी माझ्या कामाला निघून जाईन. जगदम जगदम जोरदार कॅमेरा ऑन होता. मोठ्यांदा हसला तो पखाडवाला. हात चिटला. काय हसतो? नाही, तुम्ही जे काय नाणं का मोहर म्हणताय ना, गेले 7 दिवस मी तिथं पडलेलं बघतोय. पण रस्त्यावर पडलेली दुसऱ्याची वस्तू आपण स्वतःसाठी उचलायची असते, हे ब्रह्मज्ञान आपल्याकडून झालं म्हणलं. धन्यवाद. कोण साधू आहे आणि कोण टुकार माणूस आहे हे समजून घ्यायची गरज नाही. सदाचरण तेच जे संतांनी सांगितले ते. तुकोबा, ज्ञानोबा, नामदेव सगळ्या संतांनी जे सांगितले तेच. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा.
चोखा डोंगापरी भाव नव्हे डोंगा. म्हणून सदाचरण तेच जे संतांनी सांगितलेले आहे. सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोची तो. चवर भर आहे समर्थांचा. सुषमाताईंनी पण त्यांच्या प्रवचनामध्ये अनेकदा हे उद्धृत केलेलं आहे. समर्थांचा चवर, जिथे च आला तिथे समजून घ्या हे आपल्यासाठी. तोची तो, जनी तोची तो, मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामा नये रे. सोपं आहे. मना सर्वथा पापबुद्धी नको रे. म्हणजे थोडी चालेल, कधीतरी चालेल असं नाही आहे. मना धर्मता नीती सोडू नको. धर्म सोडता कामा नये. आणि नीती हा धर्माचा कायदा आहे, ज्याच्यामध्ये आज तागायत एकही घटना दुरुस्ती झालेली नाही. नीती हा धर्माचा कायदा आहे. मना धर्मता नीती सोडू नको रे. मना अंतरी सार विचार राहो. मना पाप संकल्प सोडून द्यावा. मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व छीची. पापाची कल्पना पहिल्यांदा मनात येते, मग बुद्धी गाईड करते की पाप असं करायचं बरं का. मनाला अक्कल नसतेच. बेअक्कली माणूस म्हणजे मन. बुद्धी गाईड करते की पाप कसं करायचं. आणि मग त्या त्या इंद्रियाद्वारे बुद्धीच्या गायडन्स खाली पाप घडतं. समर्थ मुळाशी घाव घालतात. मना पाप संकल्प सोडून द्यावा. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वाष्णेय बलादेव नियोजितः. अर्जुन विचारतोय की पापाला प्रवृत्त माणूस का होतो. इच्छा नाही तर देखील बळजबरीनं ओढून देण्यासारखा तो पापाचरण का करतो. कृष्ण एका श्लोकात उत्तर देत आहेत. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाअशनो महापापमा विद्धी एनम इह वैरिणम. काम आणि क्रोध हे मोठे शत्रू आहेत. ते अत्यंत खादाड आहेत, अतिशय पापी आहेत. ह्यांना तू आयुष्यभराचा वैरी म्हणून जाण. मना पाप संकल्प सोडवून द्यावा. मना सत्य संकल्प जीवी धरावा. सत्य संकल्प म्हणजे जगण्याची दिशा. प्रत्येकाचा सत्य संकल्प वेगळा आहे. डॉक्टरचा सत्य संकल्प रोगी कमीत कमी पैशात लवकरात लवकर बरा व्हायला पाहिजे. वकिलाचा सत्य संकल्प आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे. सैनिकाचा सत्य संकल्प शत्रू मारला जायला पाहिजे. प्राध्यापकाचा सत्य संकल्प उत्तम विद्यार्थी घडवणं. असं घडतंच असा माझा दावा नाही, पण काय सत्य संकल्प असावे अशी काही उदाहरणं तुम्हाला दिली. पण कलियुगामध्ये सर्वसाधारण माणसाचा सत्य संकल्प काय आहे तर दान आहे. दान. ह्रिया देयम भिया देयम श्रद्धया देयम अश्रद्धया देयम. लाज वाटून द्या, भीती वाटून द्या, संकोच म्हणून द्या, कॉम्पिटिशन म्हणून द्या, पण द्या. दानाने काय होतं, मी कफल्लक होतो. उद्या पुन्हा कमवलं नाही तर खायला मिळणार. पण दान कसं पाहिजे. मी दिलेल्या दानानं या माणसाचं कल्याण झालं, शेजारच्या माणसालाही कळता कामा नये, तर ते सात्विक दान आहे. गरिबांसाठी वही वाटप असा फ्लेक्स लागला की ते राजस्थान आहे. किती छोटा लावा, ते राजस्थान आहे. आणि इलेक्शन आली की गरिबांसाठी साड्या आणि लाडू वाटप. ट्रकवर नेता उभा आहे, त्याच्या पायाखाली लाडू आहे, त्याच्या पायाखाली साड्या आहेत, तो फेकतोय. लोक घेताना चिरडले जात आहेत, मरतायत. त्याची लाज नाही, शरम नाही, बेशरमपणे मताची भीक मागतो. त्याला तामसदान म्हणतात. दान कसं पाहिजे. गोंदवलेकर महाराजांना एका शिष्याने चांदीची वाटी दिली भेट म्हणून. त्याने अशी घेतली ना अशी इकडे शेजारच्या कुणाला तरी देऊन टाकली. पहिला पिसा आला, हे काय मी तुम्हाला एवढं दिलं. अरे या हाताची ह्या हाताला कधी गेली हे मला कळलंही नाही. याला संत म्हणतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याचा अर्थ दान करायची प्रवृत्ती घ्यावी. सगळ्या संस्था ह्या दानावरच चालतात हे समजून घ्या. गुरुपौर्णिमेचे उत्सव सुद्धा दानावरच चालतात. पुन्हा एकाची मक्तेदारी नाही की त्यांनीच खर्च करावा. आणि दान हे आपल्या ऐपतीप्रमाणे पाहिजे. मी जर माझ्या उत्पन्नात, समर्थाने सांगितलं होतं 5 वाटे करा. अन्नाचे 5 वाटे केले म्हणजे 20% उत्पन्नावर माझा हक्क आहे. उरलेला 80% ज्या समाजात मी वाढलो, ज्या संस्थेने मला वाढवलं, ज्यांनी शिक्षण दिलं, त्या संस्थेसाठी खर्च करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे.
त्यामुळे माझी अशी विनंती आहे की इथून पुढे जे जे उपक्रम होतील त्याला आर्थिक सहाय्य सुद्धा भरघोस पाहिजे, आपल्या ऐपतीप्रमाणे पाहिजे. मी करोडोपती आहे, पण दान देताना खिशात हात घालून 1 रुपयाचं नाणं बघतो आधी शोधून आणि मग मोठ्या आयटीत टाकतो. तिथे हे 100ची टाकली तर बाकी सगळे लोक बघतायत ना हे बघून मग टाकतो. तिथे दानपेटी दिसलेली आहे मला. प्रत्येकाचं काय कर्तव्य आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची. विषयांची कल्पना नको, हा विषय फार महत्वाचा आहे. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनंच रसनं घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. माणसाला 5 ज्ञानेंद्रिय आहे, डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. कर्मेंद्रियांचा आत्ता भाग नको. त्या 5 ज्ञानेंद्रियांना परमेश्वराने नेमून दिलेले विषय. विषय म्हणजे काम. विषय म्हणजे काम. ज्या प्रत्येक इंद्रियाला नेमून दिलेलं काम आहे आणि ते काम नेमस्तपणे करणं हे इंद्रिय वर्षानुवर्ष करतात. किडा मुंगी असो, डायनासोर असो. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनंच रसनं घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चाय. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध 5 विषय देवानी या 5 ज्ञानेंद्रियांना नेमून दिले. डोळे दाखवतात, त्याचा विषय रूप. कान ऐकवतात, त्याचा विषय शब्द. नाक गंध सांगतो, त्याचा विषय गंध. त्वचा स्पर्श ज्ञान, त्वचेचा विषय स्पर्श. आणि जीभ रस म्हणजे चव सांगते. प्रत्येक इंद्रिय नेमून दिलेलं काम लाखो वर्ष, हजारो प्राणी जन्माला आणि गेले, पण इंद्रिय कधी चुकली नाहीत. पण प्रत्येक माणसाचं मन नावाचा चमत्कारिक प्राणी प्रत्येक इंद्रियाच्या कामात कशी घोटाघोळ करतो ते ऐका. डोळे दाखवतात व्याख्यान चालले, तेच डोळे दाखवतात 6:25. 3 जणांनी पाहिलं. व्याख्यान बघायचं का घड्याळ बघायचं हे डोळ्याने ठरवते. कान ऐकवतात यम आकाशवाणी, संप्रती वार्ता हा शिवयंता, प्रवाचक. कोण संस्कृत ऐकतंय? बुरसटलेली भाषा. एकेकाली गिरवाण भारती आणि मी म्हणतो बुरसटली. पण मी जर्मन शिकतो आणि जर्मन लोक म्हणतात आम्ही संस्कृत शिकतो. मेरा भारत महान. तर कान ऐकवतात यम आकाशवाणी, आम्ही लगेच चॅनल बदललं, विविध भारती. आमच्या आई वडिलांच्या वेळेचं चॅनल. कोण? दिलीप कुमार ऐकतोय. 99.9 इट्स रेडिओ मिर्ची, इट्स फाट. हे माझं चॅनल. कानात घातले बोळे, रेडिओ मिर्ची दिवसभर बुंबुम बुंबुम फिरले. काही अक्कल शिरली नाही डोक्यात, कळतच नाही काही. कान ठरवत नाहीत काय ऐकायचं ते, मन ठरवत आहे. जीभ सांगते गोड आहे, बुद्धी सांगते खाऊ नको तुला डायबिटीस आहे. मन बघा कसं बोलतं, आजच्या दिवस खातो. आणि गोंदवलेकर महाराजांचा प्रसाद आहे, त्यांनी काही शुगर वाढत नाही. डिफेन्स बघा तयारच आहे. उद्यापासून व्यायामाला सुरुवात. गजर लावतो, 5:30चा गजर वाजतो, तो थप्पड म्हणून बंद. पुन्हा गजर वाजतो तो 9:30लाच, कानाखाली आईचा किंवा बायकोचा. जीभ सांगते तिखट आहे, खाऊ नकोस तुला त्रास होईल. बुद्धी म्हणते मी खाणार का. एका माणसाने 10 मिनिटात 500 मिरच्या खाल्ल्या. गिनीज बुकवर त्याचे रेकॉर्ड चालले, त्याच्या सगळ्या मुलाखती. मी 550 मिरच्या खाल्ल्या की मी गिनीज बुकवर, तो गिनीज बुकच्या बाहेर. त्याच्याविषयी मत्सर, मी मोठं होण्याच्या तिथे मनामध्ये आकांक्षा. आणि अरे पण म्हणा, ज्या माणसाने 10 मिनिटात 500 मिरच्या खाताना दाखवलं त्याचं दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं काही कळलं का? मागल्या बाजूने एखादा क्लोजअप लावला होता का कॅमेरा सगळ्या चॅनलवर? तर आणि तरच मन कदाचित या भानगडीत पडलं नसतं. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध याच्यात मन अडकतं. म्हणून वेगवेगळ्या चवी निर्माण झाल्या, वेगवेगळे कपडे निर्माण झाले, वेगवेगळे सेंट निर्माण झाले. एक डाव्या काखेतला, एक उजव्या काखेतला. हे झागवाला आहे, वेगवेगळ्या टूथपेस्ट निर्माण झालेल्या. सगळं निर्माण झालं हे या 5च विषयांच्या गोंधळामुळे. मन त्याच्यात अडकतं, बरबादी देहाची होते. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व छीछी. समर्थांनी 205 श्लोक लिहिलेले आहेत. 6:30 झाले. 15 मिनिटं अजून घेऊ का थांबू? एकमुखाने यायला पाहिजे. आता ठीक. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे,
अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे, घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मनासारिखे दुःख मोठे. समोरच्याचे पैसे नकोत हा एक भाग झाला, पण असू दे अन्न वडिलांचंही जीव नाही म्हटलंय. म्हणजे वडिलांच्या संपत्तीवर जो डल्ला मारून चैनीत राहतो, मुंबईतले अनेक नेते तेच करताय हा, आणि त्यांना फॉलो करणारे अनेक लोक आहेत दुर्दैवाने. अतिस्वार्थ बुद्धी, स्वतःला काहीतरी हवं असणं, स्व अर्थ म्हणजे स्वार्थ. नरे नको रे पाप साचे, खडे भोगणे पापते कर्म खोटे. दुसऱ्याला लुबाडून जर पैसा कमावला असेल तर झोप लागत नाही शांत. पैसे मिळतात पण डायबिटीस होतो, गोड खाता येत नाही, हायपर टेन्शन होतं, कुठे ट्रिपला जाता येत नाही, कोट्याधीश आहे पण काहीच करता येत नाही, भीती वाटते, झोप येत नाही, चिंता वाढते, अपचन होतं, निद्रा नाश होतो. हे संपत्तीचे विकार आहेत. कारण पापी मार्गाने मिळवलेला पैसा, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारिखे दुःख मोठे. समर्थ म्हणतात सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. म्हणून हे टाळण्यासाठी तू रामावर प्रेम कर. कुटुंबीयांवर प्रेम असू दे पण त्याच्यापेक्षा जास्त रामावर असू दे, तर तुम्ही सत्वगुणाकडे चाललात म्हणायचं. कुटुंबीयांवर प्रेम सगळ्यांचंच असतं. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची सोय सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे. फार अवघड कल्पना आहे. दुःख दुःख म्हणून कळतंय पण तो त्याला सुखाप्रमाणे वागवतोय. पराकोटीची निष्ठा ही परमेश्वरावरची. तो कबीराच्या अखेरच्या काळामध्ये तो बसला होता पडून, असा अखेरचा काळ नामस्मरण चालू होतं रामाचं. कुत्रा आला आणि त्याच्या पायाचे लचके तोडायला लागला. तर त्याचे भक्त म्हणले, अहो तुम्ही कुत्र्याला हाकलत का नाही? तो कबीर म्हणला, चमडी जाणे कुत्ता जाणे. दुःख देहाला आहे, आत्म्याला नाही. देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. म्हणजे आत्मरूपामध्ये गेल्यानंतर देह दुःख सहसा आपल्याला जाणवत नाही. कदा बाधिजेना आपदा रामनामे, असं पुढे एकदा म्हणलेलं आहे. संकट येत नाहीत असं नाही, तर ती बाधत नाहीत असं म्हणलेलं आहे. कारण रामनाम तुम्ही घेताय. जनी सर्व सुखी असा कोण आहे. मनाच्या श्लोकातला सगळ्यात महत्वाचा, प्रत्येकाला लागू होणारा हा श्लोक आहे. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. मना त्वांचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. सुख आणि दुःख हे आपल्या मानण्यावर असते हे समजून घ्या पहिलं. आणि आपण ज्या सगळ्या सुखाच्या व्याख्या आहेत आपल्या, त्या भौतिक सुखाच्या आहेत. पंचपक्वानांचं जेवण, उत्तम फ्लॅट, एअर कंडिशन कार, मस्त सगळीकडे आपले वेगवेगळे फार्म हाऊसेस, हे भौतिक सुख आहे. हे सर्व सुख नाही. राम, कृष्ण, नल, युधिष्ठिर सगळ्या मोठ्या लोकांनी दुःख भोगावीच लागली, पण त्यांनी दुःख ही दुःख मानली नाही. जे दुःख हे अपरिहार्य आहे. एक पुतीही रडेन, 7 पुतीही रडे म्हणलंय. मूल होत नाही म्हणून आधी रडायचं, आणि 7 पोरं झाली की पोरवडा सांभाळता येत नाही म्हणून रडायचं. हेही दुःख आणि तेही दुःखच. विचार, तुझा तू विचार कर. तुझी शोधून पाहे. काय शोधायला सांगितलंय? मनात वांचिरे पूर्व संचित केले. अधोरेखित करा वाक्य. प्रारब्ध, संचित आणि क्रियमान असे कर्माचे 3 भाग मानले जातात. आणि कर्मविपाकाचा सिद्धांत असं सांगतो की पूर्वजन्म आहे, पुनर्जन्म आहे. या जन्मात घडलेल्या कर्मांचं फळ हे तुम्हाला मिळणारच आहे. चांगलं असो अथवा वाईट असो, आज ना उद्या पुढच्या जन्मात कधीतरी मिळणारच आहे. जैसे जैसे करावे तैसे तैसे भरावे, ऐसे न कळे जयासी तो एक मूर्ख, असं समर्थाने म्हटलंय. प्रारब्ध, संचित आणि क्रियमान. प्रारब्ध म्हणजे मी आत्ता जे भोगतोय ते, मी व्याख्यान देतोय हे आत्ताचं माझं या क्षणाचं प्रारब्ध आहे. तुम्ही व्याख्यान ऐकताय हे तुमचं प्रारब्ध आहे. तुमच्या घरी तुम्ही जे काही भोगताय आत्ता वर्तमान काळामध्ये,
ते सगळं तुमचं प्रारब्ध. चांगलं का वाईट मी आता काहीच बोलत नाही. कित्येक घरात दुःखही असू शकतं, कित्येक घरात अत्यानंदही असू शकतो, पण तो भौतिक आहे हे लक्षात येत नाही. तुम्ही आत्ता जे भोगताय त्याला प्रारब्ध म्हणतात. संचित म्हणजे जे भोगायचं राहिलंय ते, म्हणजे तो भोगायचा राहिलेला बँक बॅलन्स आहे. पुढे काय आहे हे मला माहित नाही, म्हणून तर जगण्याची मजा आहे. मला जर कळलं की मला 75व्या वर्षी मरण आहे तर आत्ताच मी निम्मा मरेन. प्रत्येक जण पुढे काय घडत नाही ही उत्सुकता आहे, म्हणून जगण्याला आपल्याला अर्थ आहे असं वाटतं. तो मूर्खपणा आहे तो, पण तरी देखील आपल्याला जी जगण्याची उत्सुकता वाटते, जी आशा वाटते, आशा नाम मनुष्याणाम काचिद आश्चर्य शृंखला ययाबद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. आशा आहे म्हणून आपण जगतोय. तर पुढचं जे संचित भोगायचं राहिलंय तेही कर्मच आहे. आणि क्रियमाण म्हणजे आत्ता मी जे करतोय ते, भोगतोय ते वेगळं, भोगायचं राहिलंय ते वेगळं, आणि करतोय ते वेगळं. आता इथे कसं येतं, पूर्वजन्म कृतम कर्म दैवमिती अभिधीयते. मागच्या जन्मी केलेलं कर्म किंवा मागच्या 10,000 जन्मातलं असेल, या जन्मामध्ये दैव म्हणून पुढे उभं राहतं. म्हणजे आपल्या हातात काय आहे, फक्त क्रियमाण कर्म आहे. प्रारब्ध आपल्या हातात नाही, संचित आपल्या हातात नाही. हा विचार तू कर, हा कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. मनात वांछिरे पूर्वसंचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. मना सांगपा रावणा काय झाले. 14 चौकड्यांचं राज्य आहे, तिन्ही लोकांवर राज्य आहे. देव बंदिवासात टाकले, कुढावा पुढे देव बंदी तया ते म्हटले समर्थाने पुढे. पण एवढा मोठा सगळं असून ब्राह्मणही होता तो, पण कुडी वासना सांडी वेगी, एक चूक घडली आणि पुढे अधःपतन चालू झालं. ते कधी होईल, कुठे होईल, कसं होईल हे सांगता येत नाही. पण सगळं राज्य अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोरते मृत्यूपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. कर्मयोगाने जन्म झाला म्हणजे काय, मगाच कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. मागचं काहीतरी राहिलेलं कर्म, म्हणून मी यंदा म्हणजे ह्या जन्मामध्ये मी पृथ्वीवर जन्माला आलो. परी शेवटी काळमुखी निमाला, म्हणजे मृत्यू कुणालाही चुकलेला नाही. मृत्यू न म्हणे थोर थोर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे हे अवतार भगवंताचे. मृत्यू निरूपण नावाचा 59 ओव्यांचा समास आहे दासबोधामध्ये. नीट वाचा, रोज वाचा, म्हणजे आपल्याला जाणीव होईल. मृत्युंजय कोणाला म्हणायचं की जो साधना करताना मी मृत्यूवर विजय प्राप्त करतो असं म्हणतो, आणि मरण समोर असताना मृत्यूने आपले केस धरलेले आहेत असं वागणूक करतो, त्याला खरा मृत्युंजय म्हटलंय. महाथोरते मृत्यूपंथेशी गेले, कुणालाही मृत्यू चुकलेला नाही. पृथ्वीवर जो जन्म घेतो तो पृथ्वीवरच संपतो. 84 लक्ष योनी सगळ्या पृथ्वीवरच्या जन्मल्या, सगळ्या इथेच निमाल्या. किती एकते जन्मले आणि मेले. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी. मरणम प्रकृती ही शरीरीणाम, विकृती जीवितम उच्चतै ही बुधैही, जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. मरण ही प्रकृती आहे म्हणलंय, जीवन ही विकृती आहे असं ज्ञानी लोक म्हणतात. आणि जो मेलाय त्याला जन्म निश्चित आहे, आणि जन्मलाय त्याला मृत्यू निश्चित आहे. मग कशाचं दुःख आणि कशाचा आनंद. जिता बोलती सर्व ही जीव मी. वैकुंठावर पोचवायला गेलाय तरी आल्यानंतर पुढचे सगळे प्लॅनिंग ठरवायला लागतो बाहेर पडता पडता. जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानत आहे. चिरंजीव 7च होऊन गेले, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणा. चिरंजीव केले जनी दास दोन्ही, पुन्हा मनाच्या श्लोकात पुढे म्हटलेले. हे चिरंजीव केले, पण आपण सगळे लोक स्वतःला चिरंजीव का मानतो. चिरंजीव हे सर्व ही मानताती, अकस्मात सांडोनी ह्या सर्व जाती. पावसाळ्यामध्ये पूर्वी उघडी गटारं होती, त्याच्यामध्ये नारूच्या किड्यासारखे कोट्यावधी किडे जन्माला यायचे. माणसाचा जीव हा या लायकीचा आहे. अकस्मात सांडोनिया सर्व जाती, मरे एक त्याचा तुझा शोक वाय. हा मेलाय, हा छाती पिटून रडतोय. हा
तो सुपात आहे तर आपण जात्यात आहोत ही अक्कल नाही आपल्याला, म्हणून चाललंय मरे एक त्याचा तुझा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे. किती सोप्या भाषेत सांगितलंय, त्याचं कारण सांगितलंय. पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते. शोक का होतो? मेला म्हणून दुःख होणं स्वाभाविक आहे, दुःख होणं नॅचरल आहे. शोक हे लोभ आणि मोहाचं प्रकटीकरण आहे. लोभ आणि मोहामुळे शोक म्हणजे छातीपीठात रडणं प्रकटीकरण आहे. आणि शोकाला कारण काय? पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते. हा माणूस मेला, आता माझं कसं होणार? लोभ आणि त्याच्यातून आक्रस्ताळेपणा, क्षोभ झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्षियेला ठाव स्मशानीचा. रडती कामक्रोध माय म्हणती रात्रंदिन हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेणी लाविलेल्या शरीरा ज्ञानाग्नी लागेला ब्रह्मत्वेसी. दिली तिलांजुळी कुळनाम रूपासी शरीर ज्याचे त्यासी अर्पिले. तुका म्हणे, पुन्हा तुकाराम माहित आहे, तुका म्हणे रक्षा झाली आपी आप उजळला दीप गुरुकृपा. मरणानंतर काय होतं आत्म्याचं 6 ओव्यामध्ये तिथे लिहिलेलं आहे. तिथे जाऊन कधीतरी वाचा, नाही तर पुस्तकात घरी तरी वाचा. मरणम प्रकृती ही शरीरिणा पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते म्हणवनी जनी मागुता जन्म घेते. 5 मिनिटात शेवटचा श्लोक आणि थांबतोय. समर्थांनी पुढे प्रभाते मनी रामचिंतित जावा नुपेक्षी कदा रामदासाभिमानी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा तुटे वाद संवाद तो हितकारी. अशी काही दशक आणि काही पंचक पुढे आपल्या मनावर तो विचार ठसावा असं म्हणून त्यांनी सलग लिहिलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटी निर्गुण परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे पुढे पाहता सर्व ही कोंदलेसे. पुढच्यापर्यंत आपण जायचं नाही. ही आधीची पंचक आणि दशक नीट वाचून काढायची आहेत, आपल्याला दैनंदिन जीवनात ती उपयोगी आहे. देवभक्ताभिमानी रामदासाभिमानी याचा अर्थ श्लोक वाचल्यानंतर कळेल. त्याच्यातला जो एक महत्वाचा श्लोक आहे, धन्य दशक म्हणजे धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हे अनेक लोकांच्या मध्ये समर्थांचं आत्मचरित्र आहे. आणि त्यातला एक 52वा श्लोक फक्त मी घेणार आहे आणि थांबणार आहे. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तत्वचिंतन ही गोष्ट म्हटलं तर अवघड आहे, म्हटलं तर सोपी आहे. म्हटलं तर खूप वेळ त्याच्यामध्ये जाऊ शकतो. मनाने ठरवलं तर ते लगेच होऊ शकतं. मनुष्याचा देह हा 84 तत्वांचा बनलेला आहे. मी कोण? जगदीश्वर कोण? माझ्या आजूबाजूचं जगत काय आहे? माझा आणि जगताचा काय संबंध? माझा आणि परमेश्वराचा काय संबंध? माझं या जन्माला येण्याचं काय प्रयोजन आहे? याच्याविषयीचा विचार म्हणजे तत्वचिंतन. माझं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. त्या म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म पंचमहाभूत. तर आपल्या शरीरातली जी पंचमहाभूत आहे, हा पंचमहाभौतिक देह म्हणजे काय याचं चिंतन, सूक्ष्म चिंतन हे चिंतन आहे, तत्वचिंतन आहे. बाहेर ही सगळी पृथ्वी आहे. ही पृथ्वी आहे, तिला काहीतरी वजन आहे. माझं वजन 68 किलो आहे, यांचं 65 किलो असेल, यांचं 40 किलो असेल, अजून कोणाचं 110 किलो असेल. माझं असलेलं वजन हे माझ्यातलं पृथ्वी तत्व आहे. समुद्र आहे अखंड, 70% पाणी आहे, गोड पाणी कमी आहे खूप. हे आजूबाजूला दिसणारं आपतत्व आहे. मग धबावा लोटती धारा धबावा तोय आदळे असेल, नदी असेल, समुद्र असेल, सगळं हे आपतत्व आहे. माझ्या शरीरामध्ये 70% जल आहे. डोळ्यात अश्रू आहे, नाकात सिक्रिशन आहे, तोंडामध्ये पाचक द्रव्य आहे, टायलिन सारखे पदार्थ निर्माण होतात. अन्न नलिकेत काही नाही, ती नुसती ट्यूब आहे. खाली जठरामध्ये पाचक रस आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचामी अन्नम चतुर्विधम. मी वैश्वानर रूपाने
अग्नी रूपाने म्हणजे ॲसिड रूपाने प्राणीमात्रांच्या जठरामध्ये राहतो आणि लेह्य चोष्ठ खाद्य सर्व प्रकारचं अन्न मी पचवतो. तो स्त्राव आहे, तो आप आहे. इंटेस्टाईनमध्ये अल्कलाईन पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये ज्युसेस आहेत, ते लायपेज अमायलेज वगैरे अनेक पदार्थ आहेत, ते पण आप आहे. शरीरामध्ये 5 लिटर रक्त आहे, ते आप आहे. प्रत्येक रक्तवाहिनीमध्ये रक्त वाहत आहे, त्याच्यामध्ये प्लाझ्मा आहे म्हणजे पेशी वगळता उरलेला भाग, ते आपतत्व आहे. आता प्रत्येक पेशी घेतली, एक पेशी, त्याच्यामध्ये केंद्रक आहे, न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये आंतरद्रव्य जालिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युला आहे, त्याच्यामध्ये पेशी द्रव्य आहे, सायटोप्लाझम आहे, म्हणजे ते पण आप आहे. म्हणजे आपतत्व पेशीतही आहे, पेशीच्या बाहेरही आहे, रक्तात आहे, रक्ताच्या बाहेरही आहे, बोन मॅरोमध्ये आहे, सगळीकडे आपतत्व आहे. ते बाहेरच्या आपतत्वाचा एक भाग आहे. बाहेर अग्नी आहे, तेज आहे, विद्युल्लता हे तेज तत्व आहे, आग हे तेज तत्व आहे. बाहेर कितीही टेम्परेचर असू दे, -40 असू दे नाही तर +52 असू दे, माझ्या शरीराचं टेम्परेचर 37.5 असतं. ते वाढलं की मी त्याला ताप आला म्हणतो आणि ते कमी झालं की माणूस मेला म्हणतो, बरोबर? हे कसं काय मेंटेन होतं? हे मेंटेन होतं माझ्या शरीरातलं, हे माझ्या शरीरातलं तेजतत्व आहे. ते तेजतत्व प्रत्येकाच्या डोळ्यात दिसतं. माणूस काय तेजस्वी आहे हे त्याच्या ढोपराकडे किंवा गुडघ्याकडे बघून म्हणत नाही, डोळ्याकडे बघून म्हणतो. हे तेजतत्व शरीरात असतं, ते डोळ्यात दिसतं, ते तेज आहे. बाहेर वायू आहे, म्हणांता वार आहे, प्रभंजन आहे तिकडे. मुखी नासिकी असे जे प्राणी, तो प्राण आहे इथे. मग असे म्हणलं अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. तो वायू आपण आतमध्ये घेतो फुफ्फुसात, फुफ्फुसामध्ये वायुकोश आहे, वायुकोशामध्ये पोकळी आहे. त्या वायुकोशामध्ये तो वायू तिथे रक्तवाहिन्यांमध्ये मिश्रित होतो. ऑक्सिजनयुक्त वायू आपण आत घेतलाय, तो रक्तवाहिन्यांमध्ये जातो. रक्तवाहिन्यांमध्ये शरीरात तयार झालेला कार्बन डायऑक्साईड तो पण वायूच आहे, तो तिकडून फुफ्फुसात घेतला जातो आणि तो पुन्हा बाहेर टाकला जातो. प्रत्येक पेशीच्या लेवलला हे उत्सर्जन चालू असतं आणि घेणं पण चालू असतं, म्हणून पेशी जगते. 3 मिनिटं जरी रक्त पुरवठा संपला तरी सगळं संपलं. हा वायू शरीरात सगळीकडे फिरतो, म्हणून तो वायुतत्व बाहेरच्या वायुतत्वाचा भाग इथे आहे. प्राण अपान उदान व्यान आणि समान. प्राण नाकापाशी आहे, समान पचनाशी आहे, अपान बुधाशयापाशी आहे. प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, काही रुधिराभिसरणाशी निगडीत आहे. हे सगळे वायू हे बाहेरच्या वायुतत्वाचा भाग आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. बाहेरचं मोठं आकाश आहे, त्याला चिदाकाश महदाकाश म्हणतात. एखाद्या घटामध्ये आकाश असेल तर त्याला घटाकाश म्हणतात. या खोलीतलं आकाश आहे त्याला मठाकाश म्हणतात. आपल्या डोक्यामध्ये कवटी आहे, कवटीमध्ये पोकळी आहे, त्याला कवटी आकाश म्हणायचं. छातीमध्ये पोकळी आहे त्याला फुफ्फुसाकाश म्हणायचं. पोटामध्ये पोकळी आहे, त्याच्यामध्ये आतडे बसलेली आहे 23 फुटी, पण ती पोकळी आहे. हाडांच्या मध्ये सुद्धा पोकळी आहे, त्याला बोन मॅरो म्हणतात. प्रत्येक पेशीच्या मध्ये पोकळी आहे, त्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. हे जे सगळी पोकळी आहे हे आकाशतत्व या बाहेरच्या आकाशतत्वाचा भाग आहे. या आकाशतत्वाशी माझा काय संबंध हे तत्वचिंतन आहे. आणि त्याचा अर्थ कळल्यानंतर त्या पद्धतीने वागणं याला तत्वचिंत अनुवाद असं म्हटलेलं आहे. आणि हे जेव्हा कळायला लागतं आपल्याला की हे सगळं मी आहे, तर नेमका मी कोण आहे? पुन्हा प्रश्न तोच आहे. मी म्हणजे नाक नाही, मी म्हणजे ज्ञानेंद्रिय नाही, मी कर्मेंद्रिय नाही. मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवो. शंकराचार्यांनी या निर्वाण षटकामध्ये अनेक गोष्टी नाकारल्या आहेत. हे तत्वचिंतन आहे. आणि तत्व निरास, तत्व निरसन किंवा तत्व झाडा आहे. शंकराचार्यांनी ज्ञानेंद्रिय नाकारली, कर्मेंद्रिय नाकारली, पुण्यपाप नाकारलं, भोज्य भोजन भोगता ही त्रिपुटी नाकारली,
मला जन्म नाही, मला मृत्यू नाही म्हणली, मला आई नाही, बाप नाही, गुरु नाही, शिष्य नाही, कोणीच नाही. नमे मृत्यू शंका नमे जाती भेदा. 6 श्लोकात त्यांनी सगळं नाकारलंय. सगळ्यात शेवटी म्हणतायत तर मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न लिंपे कदा दंभवादे विवादे. एवढं सगळं जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर शेजारच्यांची भांडायला वेळ मिळेल का? टी व्हीवरच्या भुकड मालिका बघायला वेळ मिळेल का? नाही मिळणार. आणि मग असं व्हायला लागलं की करी सुख संवाद जो उगमाचा. मी कुठून आलो? यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.